everyone, welcome back to Acharya Digital. Today we are starting a new chapter of mathematics. Its name is linear programming. ठीक आहे, खूप सोपा आणि खूप छोटा चॅप्टर आहे. 4 मार्क्स बोर्डला वेटेज असेल. CET मध्ये पण एक क्वेश्चन तर कंपल्सरी असणारच आहे, मे बी 2 पण असू शकतात. ठीक आहे ना. ठीक, स्टार्ट करूया हा चॅप्टर. खूप सिंपल आणि खूप सोपा चॅप्टर असणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय गरज पडेल तर एक छोटीशी डेफिनेशन, लिनियर इनइक्वेशन. ठीक आहे ना. इनइक्वेशन म्हणजे काय त्याची गरज पडेल आपल्याला, ते पण आहे लिनियर. लिनियर इनइक्वेशन पाहिजे. लिनियर इनइक्वेशन लिनियर आहे म्हणजे डिग्री 1चं असेल ते तर कन्फर्मच आहे. इनइक्वेशन म्हणजे काय असतं हे पण तुम्हाला आता काही सांगायची गरज मला वाटत नाही, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामध्ये काय असेल ते या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. हा फॉर्मॅट म्हणजे काय की ax प्लस by लेस दॅन सी और लेस और इक्वल टू सी और ax प्लस by ग्रेटर और इक्वल्स टू सी. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये ते असायला पाहिजे. त्याला आपण इनइक्वेशन म्हणतो. इक्वेशन नाही, हे इनइक्वेलिटीज आहेत म्हणून इनइक्वेशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इथे कंडिशन काय आहे फक्त की ए आणि बी सायमल्टेनियसली 0 नाही पाहिजेत. ठीक आहे ना. ए आणि बी दोघे पण 0 झाले नाही पाहिजे सायमल्टेनियसली. दॅट इज दी कंडिशन. अदरवाईज काय होईल की हे सगळं 0 होऊन जाईल. मग ते इनइक्वेलिटीला काही व्हेरिएबल त्याच्यामध्ये राहणारच नाही, एक्स वाय राहणार नाहीत. सो हे दोन्ही पण 0 नाही झाले पाहिजेत, ही एक कंडिशन आहे. आणि याचं सोल्युशन म्हणजे काय असेल ते पण बघावं लागेल आपल्याला. याचं सोल्युशन म्हणजे काय ना की तुम्हाला समजा हा पॉईंट गिवन आहे, 1, -1 हा पॉईंट गिवन आहे आणि एक इनइक्वेलिटी गिवन आहे 2x प्लस 3y मायनस 6 इज लेस और इक्वल टू 0. बरं, हा पॉईंट याचं सोल्युशन आहे की नाही चेक करा म्हणता येते. सिंपल आहे ना. आपण काय करणार आहेत, x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करणार आहे तिथे आणि y ची व्हॅल्यू या पॉईंटमधून -1 घेतली आपण. -6 लेस और इक्वल टू 0. हे काय होणार आहे तर हा -1 - 6 म्हणजे -7 लेस और इक्वल टू 0 मिळाला. हे सॅटिस्फाय आहे म्हणजे इनइक्वेलिटी की -7 इज लेस दॅन 0 आहेच, करेक्ट आहे. म्हणजे हे करेक्ट आहे म्हणजेच काय झालं की दिस पॉईंट इज दी सोल्युशन ऑफ गिवन इनइक्वेलिटी. ठीक आहे, हा पॉईंट सोल्युशन आहे. ठीक, सेकंड पॉईंट पण चेक करा लगेच. सेकंड पॉईंट गिवन आहे 2, 1. ठीक आहे, सबस्टिट्यूट करून बघा लगेच काय होतं ते. हा फर्स्ट साठी सॉल्व्ह केला, हा सेकंड साठी सॉल्व्ह करूयात. 2 इंटू हा 2 घ्यावा लागेल x प्लस 3 इंटू वाय ची व्हॅल्यू 1 घ्यावी लागेल. -6 इज लेस और इक्वल टू 0. हे झालंय 4 आणि 3 7, 7 - 1 7 - 6 सॉरी 1. तो 1 इज लेस और इक्वल टू 0. आता हे करेक्ट आलेलं नाहीये, म्हणजेच काय होतंय की हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या गिवन इनइक्वेलिटीला सॅटिस्फाय करणार नाही. सॅटिस्फाय करणार नाही म्हणजेच काय असेल, हा जो पॉईंट आहे इट इज नॉट द सोल्युशन ऑफ गिवन इनइक्वेलिटी. तो गिवन पॉईंट जो आहे तो या इनइक्वेलिटीचं सोल्युशन नसेल. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण चेक करणार आहे. जसं आपण इक्वेशन चेक करतो की तो सॅटिस्फाय करेल की नाही करेल इक्वेशनला, त्याच टाईपमध्ये काय करायचं, इनइक्वेलिटीमध्ये पण चेक करायचं. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट कन्सेप्ट जो असेल तो असेल कॉन्वेक्स सेट. ठीक आहे, कॉन्वेक्स सेट म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल आपल्याला. इम्पॉर्टंट पॉईंट थोडासा. याच्यामध्ये काय सांगितलं की इट इज अ सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन. Set of points in a plane is said to be convex set if line segment joining any 2 points of the set entirely lies within the set. म्हणजे काय असणार ना की समजा मी एक अशी डायग्राम काढली, सर्कल आहे हा एक. ठीक आहे ना, सर्कल आहे. याच्यामधले कुठले पण जर 2 पॉईंट मी सिलेक्ट केले, हा एक पॉईंट आणि इथला एक पॉईंट सिलेक्ट केला सर्कलच्या आतमध्ये, त्यांना आपण कनेक्ट करतोय. तर या 2 पॉइंटला कनेक्ट करणारी जी लाईन सेगमेंट असेल, इथे हे सांगितलंय आपण की या 2 पॉइंटला कनेक्ट करणारी लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स इन द प्लेन, त्या प्लेनच्या आतमध्ये कुठले पण 2 पॉइंट्स कनेक्ट करणारी जी लाईन सेगमेंट असेल ती लाईन सेगमेंट एंटायरली त्या प्लेनच्या आतमध्ये असायला पाहिजे. तर त्या डायग्रामला आपण काय म्हणणार आहेत, कॉन्वेक्स सेट म्हणणार आहेत. दुसरं एक्झाम्पल घ्या. एक ट्रायंगल बनवला मी असा. हा ट्रायंगल समजा, एक ट्रायंगल तयार करू आपण इथे. या ट्रायंगल मध्ये पण कुठले जरी 2 पॉइंट तुम्ही सिलेक्ट केलेत, हा पॉइंट केलायत, हा पॉइंट केलायत, इथला पॉइंट केलायत, हे 2 पॉइंट कनेक्ट करा, हे 2 पॉइंट कनेक्ट करा, कुठले पण 2 पॉइंट कनेक्ट करा, तरी पण ती जी लाईन सेगमेंट बनेल त्या 2 पॉइंटला कनेक्ट करणार जी लाईन सेगमेंट बनेल ती एंटायरली त्या फिगरच्या आतमध्ये. याला आपण काय म्हणणार आहेत, कॉन्वेक्स सेट म्हणणार आहेत. आता हा झाला कॉन्वेक्स सेट. मग कॉन्वेक्स सेट कोण नसेल बरं? ठीक आहे, तर या टाईपची एक डायग्राम बनवू आपण काहीतरी आता की ठीक आहे, असं काहीतरी बनवूयात या टाईपमध्ये. ठीक आहे, ओके. आता मी 2 पॉईंट सिलेक्ट करतो. एक पॉईंट या साईडला घेऊ आपण इथे, एक पॉईंट या साईडला घेतला इथे आणि यांना कनेक्ट केलं. आता
आता कनेक्ट केल्यानंतर काय झालंय की हा जो लाईन सेगमेंटचा पार्ट आहे, हा वाला पार्ट जो मी व्हाईट केलाय आता याला, हा त्या फिगरच्या बाहेर गेलाय, तो त्या फिगरच्या आतमध्ये नाही एंटायरली. आपण डेफिनेशन काय सांगितली की कुठले पण दोन पॉइंट जर कनेक्ट केले तर ती कनेक्ट करणारी जी लाईन सेगमेंट असेल ती लाईन सेगमेंट एंटायर लाईन सेगमेंट त्या फिगरच्या आतमध्ये राहायला पाहिजे, बाहेर नाही जायला पाहिजे कुठे, तर त्याला आपण कॉन्व्हेक्स सेट म्हणणार आहे. ठीक आहे ना. कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन काय असेल की कुठले पण दोन पॉइंट कनेक्ट करणारी लाईन शुड बी लाई एंटायरली इनसाइड द फिगर. ठीक आहे. इथे काय होतं की हा जो पार्ट आहे व्हाईट वाला तो त्या क्लोज फिगरच्या बाहेर चाललाय, म्हणून याला आपण कॉन्व्हेक्स सेट म्हणणार आहेत का, तर याला आपण कॉन्व्हेक्स सेट म्हणणार नाहीयेत. ठीक आहे. याला कॉन्व्हेक्स सेट म्हणायचं, या टाईपची डायग्राम. आता कॉन्व्हेक्स सेट काय असेल की दोन टाईपचा असेल, याच्यामध्ये पण टाईप असतील. अशी फिगर असेल तर कॉन्व्हेक्स सेट नाहीच आहे पहिली गोष्ट. जे कॉन्व्हेक्स सेट आहेत त्यात दोन टाईप झाले. पहिला जो आपण पाहतोय तो झाला बाउंडेड कॉन्व्हेक्स सेट. ठीक आहे ना. बाउंडेड कॉन्व्हेक्स सेट म्हणजे काय, जो आपण ऑलरेडी आता वरती दाखवले दोन फिगर, त्या बाउंडेड म्हणजे तो पूर्ण सगळ्या साईडने बाउंडेड आहे, बंद आहे, तो क्लोज फिगर आहे पूर्ण, याला आपण बाउंडेड कॉन्व्हेक्स सेट म्हणणार. दुसरा पण एक टाईप असेल तो असेल अनबाउंडेड कॉन्व्हेक्स सेट. अनबाउंडेड म्हणजे काय असेल, या टाईप मध्ये समजा असं दाखवलं मी आता की असा एक पॅराबोला काढला इथे कुठेतरी. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे, आतमध्ये, ठीक आहे, हा जो पार्ट आहे सगळा, हा एक कॉन्व्हेक्स सेट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा ना तुम्ही कुठले पण दोन पॉईंट सिलेक्ट करा, या पॅराबोलाच्या आतमध्ये कुठले पण दोन पॉईंट सिलेक्ट करा आणि त्यांना कनेक्ट करा. समजा मी दोन पॉईंट सिलेक्ट करू आता, तर इथे हा एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट घेतला, यांना कनेक्ट केलं मी. आता काय होतंय की ती जी पूर्ण लाईन सेगमेंट तयार झाली ती पूर्ण लाईन सेगमेंट त्या पॅराबोलाच्या आतमधल्याच पार्टमध्ये, एंटायर लाईन सेगमेंट, म्हणजेच हा काय असेल कॉन्व्हेक्स सेट आहे. पण हा काय की अनबाउंडेड आहे, कारण याला एका साईडला बाउंड्री नाहीये, हा इकडे ओपन आहे, इन्फिनिटीकडे चालला, हा इकडे इन्फिनिटीकडे चालला, पूर्ण तो वरच्या साईडला अनबाउंडेड झाला. तर कॉन्व्हेक्स सेट बाउंडेड पण असेल आणि दुसरा टाईप काय असेल त्याचा, तर अनबाउंडेड पण असेल. ठीक आहे. बाउंडेड आणि अनबाउंडेड असे दोन टाईप असतील कॉन्व्हेक्स सेटचे. आणि हा कॉन्व्हेक्स सेट नाहीच आहे. अशी फिगर ज्याच्यामध्ये कुठले पण दोन पॉईंट कनेक्ट करताना ती लाईन सेगमेंट एंटायरली त्या फिगरच्या आतमध्ये राहत नाहीये, त्याला आपण कॉन्व्हेक्स सेट म्हणणार नाही. ठीक आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. ओके. आता हे पेपरला विचारणार आहेत का, तर विचारणार नाहीत, असा काही क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार नाहीये. बट आपण हे का शिकतोय की हे आपल्याला पुढे यूज मध्ये येणार आहे. एक्झाम मध्ये हे असं विचारणार नाही कोणी, तुम्हाला हे माहिती पाहिजे काय ते. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन शिकायचं आहे आता आपल्याला. जे काही आपण आता इनइक्वेलिटी शिकलोय मगाशी, इनइक्वेलिटी म्हणजे काय, लिनियर इनइक्वेलिटीज काय असतात ते, तर त्यांना ग्राफिकली रिप्रेझेंट कसं करायचं ते पाहायचं आता. ठीक आहे. आपण काय करायचं ना, इक्वेशन्स आपण रिप्रेझेंट करतोय 9-10 पासून, लिनियर इक्वेशन्स, की तुम्हाला जर असं एखादं इक्वेशन दिलं, आता यातला हा पहिला टाईप दिलाय मी की हे या टाईप मध्ये असेल, एक्स लेस ऑर इक्वल्स टू एच किंवा एक्स ग्रेटर इक्वल्स टू एच, किंवा दुसरा पण एक टाईप बघू आपण की वाय लेस ऑर इक्वल्स टू काहीतरी एक व्हॅल्यू असेल समजा के, और वाय ग्रेटर ऑर इक्वल्स टू के. या टाईपमध्ये जर इनइक्वेलिटी असतील ज्यांच्यामध्ये सिंगल व्हेरिएबल आहे, आता इथे बघा ना, इथे फक्त एकच व्हेरिएबल आहे एक्स, इथे पण एकच व्हेरिएबल एक्स, इथे वाय यूज केला, इथे वाय यूज केलाय, ते सिंगल व्हेरिएबलच्या इनइक्वेलिटीज असतील तर आपण त्याचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा ते पाहायचं आहे. आपण 9-10ला ऑलरेडी ग्राफ ड्रॉ केलेत, लाईनचे इक्वेशन पण माहिती आपल्याला काय असतात ते. हे जर इनइक्वेलिटीच्या ऐवजी याला आपण असं लिहिलं असतं की एक्स इक्वल्स टू एच, म्हणजे काय करतोय आपण, तर इनइक्वेलिटीला आपण इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून लिहिले सध्या, इक्वल टू एच, इथे इक्वल साइन आहेच ऑलरेडी, तर ती वाली कंडिशन घेतोय म्हणजे आपण थोडक्यात. याचा ग्राफ तुम्ही ड्रॉ करू शकताय. याचा ग्राफ कसा असेल, एक्स इक्वल्स टू काहीतरी कॉन्स्टंट, म्हणजे काय ते या टाईप मध्ये ग्राफ झाला हा, एक्स इक्वल्स टू एच. हा जर पॉइंट एच कॉमा 0 असेल तर या लाईनचं इक्वेशन इज एक्स इक्वल्स टू एच. ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे. आता काय करायचं की हे फक्त इक्वल टू एच वाली लाईन झाली, एक्स इक्वल्स टू एच वाली लाईन झाली, पण आपल्याकडे काय गिवन आहे, एक्स इज इक्वल्स टू एच और लेस दॅन एच. इक्वल टू एच वाली म्हणजे या लाईनचा जो पार्ट आहे तोच त्याचा ग्राफ आहे, इक्वल टू एच वाला. पण लेस वाली जी कंडिशन आहे ती कशी आपण रिप्रेझेंट करणार, की या एच पेक्षा लेस वाल्या व्हॅल्यूज तुम्हाला पाहिजेत एक्सच्या, तर या साईडचा तो रिजन असेल, या लाईनचा जो लेफ्ट साइड आहे, लेफ्ट साइड म्हणजे इकडे इन्फिनिटी पर्यंत हा अनबाउंडेड असेल या साईडला, तर हा रिजन म्हणजे काय झालं, या इनइक्वेलिटीचं ग्राफिकल सोल्युशन झालं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. ही जी इनइक्वेलिटी आपल्याला गिवन आहे याचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं. ही लाईन आपण दाखवली होती एक्स इक्वल्स टू एच, या लाईनच्या काय असेल,
लेसवाल्या साईडला म्हणजेच लेफ्ट साईडला हा ग्राफ असेल, ठीक आहे ना. ओके, हेच जर आता उलट केलं थोडंसं आपण आणि असं विचारलं की एक्स इक्वल्स टू एच किंवा ग्रेटर दॅन एक्स इज इक्वल्स टू एच ऑर ग्रेटर दॅन एच, एक्सची व्हॅल्यू इक्वल किंवा ग्रेटर असेल एचला, तर मग चेंज काय होईल याच्यामध्ये की हा तुम्ही एक लाईन ड्रॉ कराल एक्स इक्वल्स टू एच वाली, आणि त्याच्यामध्ये काय होईल एक्सची व्हॅल्यू आता आपल्याला ग्रेटर वाली पाहिजे, ग्रेटर साईडला इक्वल किंवा ग्रेटर पाहिजे. ग्रेटर इकडे आपण इकडचा जो रिजन असेल हा वाला इन्फिनिटी पर्यंत गेलेला, हा त्याचा काय असेल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सोल्युशन. याचं सोल्युशन काय असेल की या साईडला असेल पूर्ण, ठीक आहे. तर हे आपण म्हणजे काय करतोय, हे जे इनइक्वालिटीज आपल्याला गिव्हन आहेत यांचं ग्राफिकली सोल्युशन रिप्रेझेंट करतोय आपण की सोल्युशन कुठे असेल त्याचं, ठीक आहे. म्हणजे याचा मिनिंग कळतोय का, या लाईनच्या लेफ्टचा जर कुठला जरी पॉईंट तुम्ही सिलेक्ट केलात, या लाईनच्या लेफ्ट साईडच्या प्लेनमध्ये कुठला जरी पॉईंट तुम्ही सिलेक्ट केलात आणि तो पॉईंट जर आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून बघितला एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट्स, तर हे सॅटिस्फाय होणार आहे, म्हणजे हे करेक्ट असणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे या लाईनच्या लेफ्ट साईडचे जेवढे काही पॉईंट्स इनफायनाइट पॉईंट्स असतील ते सगळे पॉईंट्स हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील, ठीक आहे. इथे पण तोच मिनिंग आहे की ही लाईन, या लाईनवरती जेवढे पॉईंट आहेत ते सगळे पॉईंट्स, आणि या पॉईंट्स या लाईनच्या राईट साईडला जितके पॉईंट असतील, किती पॉईंट असतील ते इनफायनाइट पॉईंट्स असतील, तर ते सगळेचे सगळे पॉईंट्स हे वाला इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे, ठीक आहे. हा त्याचा मेन म्हणजे हे त्याचं सोल्युशन आहे थोडक्यात. हे जे आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करतोय ते काय दाखवतोय, सोल्युशन काय असेल ते दाखवतोय. आणि इथे सोल्युशन एक सिंगल पॉईंट नसणार आहे, तर पूर्णची पूर्ण रिजन सोल्युशन असेल हा, ठीक आहे, या टाईपमध्ये. इकडे काय होईल, इथे पण याच टाईप थोडंसं होणार की y इक्वल्स टू के तुम्ही लाईन कशी ड्रॉ करणार आहेत, y इक्वल्स टू कॉन्स्टंट म्हणजे ही वाली लाईन, ही झाली y इक्वल्स टू के वाली लाईन. आता तुम्हाला पाहिजे होतं इक्वल टू के ऑर लेस दॅन के, इक्वल टू के म्हणजे ही लाईन, या लाईनवर जे पॉईंट आहेत ते सगळे पॉईंट सोल्युशन असतील. लेस दॅन म्हणजे आता या के पेक्षा लेस वाला रिजन तो कुठला असणार आहे, तर हा वाला रिजन असेल ना इकडे खाली, हे सोल्युशन असेल या पॉईंटचं. या इनइक्वालिटीचं सोल्युशन काय असेल, जे आपण आता ग्राफमध्ये दाखवलंय ते सोल्युशन असेल, इथून खाली इन्फिनिटी पर्यंत असेल ते, ठीक आहे ना. लास्ट वाला दाखवला इथे ग्रेटर ऑर इक्वल म्हणतायत, वाय इज ग्रेटर ऑर इक्वल, पुन्हा तोच कन्सेप्ट आहे. जर तुम्ही ही लाईन काढताय वाय इक्वल्स टू के वाली, कुठे जिकडे कुठे असेल ती असेल, तो ते के वर डिपेंड आहे की के काय आहे त्याच्यामध्ये. आणि याचं विचारलं की सोल्युशन कुठे असेल, तर आपल्याला आता इक्वल टू के म्हणजे या लाईनवर जे पॉईंट आहेत ते सगळे पॉईंट सोल्युशन झाले, आणि ग्रेटर दॅन के म्हणजे काय असेल मग, केच्या ग्रेटर साईडला जे काही रिजन तयार झालाय तो पूर्णची पूर्ण रिजन म्हणजे सोल्युशन आहे हा सगळा, ठीक आहे ना, वरती आलेला. तर हे सिंगल व्हेरिएबल वाले ज्या इनइक्वालिटी असतील, एक्स लेस ऑर इक्वल्स टू एच, एक्स ग्रेटर ऑर इक्वल्स टू एच, वाय लेस ऑर इक्वल्स टू के, वाय ग्रेटर ऑर इक्वल्स टू के, या सगळ्या इनइक्वालिटीचं सोल्युशन आपण या टाईपमध्ये दाखवणार आहे, ठीक आहे. तर सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला सिंपल आयडिया लक्षात ठेवा की इक्वेशन लिहायचे काय ते, त्या इक्वेशनची लाईन ड्रॉ करायची आणि मग त्याच्या लेफ्टला की राईटला ग्रेटर की लेस, लेस की ग्रेटर हे पाहायचं आणि त्यानुसार आपण ते ड्रॉ करणार आहेत, ठीक आहे. हे झालं सिंगल व्हेरिएबल वाले इनइक्वालिटीज. आता सेकंड टाईप मध्ये काय दिलंय, सेकंड टाईप मध्ये म्हणतायत की दोन व्हेरिएबल दिले आता याच्यामध्ये आपल्याला यांनी. दोन व्हेरिएबल्स काय आहेत इथे बघा ना, हे इनइक्वालिटी चेक करा, हे एक्स प्लस बी वाय लेस ऑर इक्वल टू 0 और एक्स प्लस बी वाय ग्रेटर ऑर इक्वल टू 0, ठीक आहे. तर हे आपल्याला काय करायचंय, याचं सोल्युशन सेट चेक करायचं कुठे असेल ते. बट आणखी एक ऑब्झर्वेशन इथे दिसतंय की याच्यामध्ये कॉन्स्टंट नाहीये, एक्स वाला टर्म वाय वाला टर्म आणि 0, एक्स वाला टर्म वाय वाला टर्म 0. कॉन्स्टंट टर्म नाही म्हणजे काय असेल तिथे, त्याची जी लाईन तयार होईल ती काय होईल, ओरिजिन मधून पास होणार आता, ठीक आहे. सगळ्यात पहिले काम काय करावं लागेल तुम्हाला, याची लाईन, हे जे इनइक्वालिटी गिव्हन आहे त्याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल, ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू 0, ठीक आहे. हे आपण इक्वेशन लिहून घेतलं पहिले. आणि हे याच्यावरून असं दिसतंय की याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही, म्हणजेच ही जी लाईन असेल, लिनियर इक्वेशन लाईन रिप्रेझेंट करणार आहे, तर ही लाईन असेल, ही लाईन पास होईल ओरिजिन मधून 0,0, कारण कॉन्स्टंट टर्म नाहीये, ठीक आहे ना. तर आपण एक काम करू ना, या लाईनचं ग्राफ मध्ये दाखवू आपण ती लाईन कशी असेल ती, ठीक. एक मला वाटतं याचं एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करू आपण, ठीक आहे. हे ए आणि बीच्या ऐवजी आपण काय करू आता, इथे 2x प्लस 3y घेतो मी इक्वल्स टू 0, ही वाली लाईन घेतली आपण या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे ना. फक्त नंबर्स घेतलेत की ग्राफ काढता यावा म्हणून. तर हा 0 0 मधून तर ही लाईन जाणारच आहे, हे तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, या पॉईंट मधून तर जाईलच, कारण कॉन्स्टंट टर्म नसेल इक्वेशन मध्ये तर लाईन काय होणार, ओरिजिन मधून पास होणार. नंतर y 0 केला तर x 0, ठीक आहे. दुसरी काहीतरी व्हॅल्यू चेक करा आता, y ला 2 घेऊयात
y2 असेल तर काय होईल, x काय होईल तो -3 होईल. ठीक आहे, असं या टाईपमध्ये काहीतरी होईल. ही अशी लाईन, ओ सॉरी काय करतोय आपण, एक मिनिट. ओके, वाय काय घेतला मी 2 तर हा -3 म्हणजे इकडे पॉईंट असेल तो, तर ही लाईन अशी जाणार आहे म्हणजे. ठीक आहे, ही लाईन ड्रॉ केली, वायची व्हॅल्यू 2 घेऊन बघितली आहे, तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली -3 मिळाली. म्हणजे ही लाईन ती असेल 2x + 3y = 0 वाली. आता काय करायचंय, या लाईनवरचे जे काही पॉईंट असतील, आता हे आपल्या इनिक्वालिटीमध्ये या पुन्हा एकदा. ऍक्च्युअली याची इनिक्वालिटी काय असणार आहे, अशी असणार आहे 2x + 3y लेस ऑर इक्वल टू 0 म्हणून थोड्या वेळासाठी, लेस ऑर इक्वल टू ग्रेटर ऑर इक्वल टू पण बघू आपण नंतर. मग इक्वल टू 0 आहे म्हणजे आता सोल्युशन काय असेल, तर या लाईनवर जेवढे काही पॉईंट्स असतील, ही जी लाईन आहे 2x + 3y = 0 वाली, या लाईनवर जेवढे काही पॉईंट्स आहेत ते सगळे सोल्युशन आहेतच ऑलरेडी. आता पाहिजे लेसवाले सोल्युशन्स, की ते लेस पण होईल, त्याची व्हॅल्यू लेस पण मिळाली पाहिजे, 2x + 3y ची लेस दॅन 0 मिळाली पाहिजे. आता हे असे कुठले पॉईंट्स असतील जे हे सॅटिस्फाय करतील की 2x + 3y लेस दॅन 0 वाले. ठीक आहे, हे चेक करायचे. तर त्यासाठी काय करायचं आपण, की या लाईनवरचे पॉईंट सोडून, ठीक आहे, आता ही लाईन ओरिजिन मधून चालली आहे, तर ओरिजिन किंवा या लाईनवर जे काही पॉईंट असतील ते सगळे पॉईंट सोडून दुसरा कुठला पण एक जनरल पॉईंट घ्या आणि तो पॉईंट आपण याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करून पाहणार आहेत. ठीक आहे ना. आता चेक करू आपण की इकडचा कुठला पॉईंट नसेल, हा -1,1 हा पॉईंट आय डोंट नो असेल की नाही. इकडे पॉईंट घेऊ आपण समजा. ठीक आहे ना, 1,2 समजा असा पॉईंट घेतला मी, 1,2 हा पॉईंट जो आहे तो त्या लाईनवरती नाहीये, हे तर कन्फर्म आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईन चाललीच नाहीये, तर फर्स्ट क्वाड्रंटचा एक पॉईंट घेतला 1,2 जो त्या लाईनवरती नाही. आता आपण काय करायचं, हा पॉईंट काय करणार आपण याच्यात सबस्टिट्यूट करणार x आणि y म्हणून. ठीक आहे, आणि चेक करणार इनइक्वालिटी सॅटिस्फाय होते की नाही होते. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन करा की x म्हणजे 1 आहे, तर 2 × 1 + 3 × 2 लेस इक्वल टू 0 आहे का चेक करावं लागेल. 2 6 + 2 8 8 लेस इक्वल टू 0 सॅटिस्फाय करत नाही. हा पॉईंट सॅटिस्फाय करत नाही म्हणजे काय असेल, सोल्युशन सेट जो आहे तो त्या पॉईंटच्या साईडला नाही. समजते ना. जर तो या लाईनने काय केलं बघा ना, या लाईनने प्लेनला 2 पार्ट मध्ये डिवाइड केला. आता 3 पार्ट झाले ऍक्च्युअली. एक तर या लाईनवरचे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटचा एक पार्ट तयार झाला, या लाईनच्या अप्पर साईडला एक पार्ट तयार झाला त्या प्लेनचा, आणि या लाईनच्या लोअर साईडला एक पार्ट तयार झाला प्लेनचा. ठीक आहे ना. मग जर आपण काय केलं की या अप्पर साईडचा एक पॉईंट घेतलाय, या लाईनवर जेवढे पॉईंट आहेत ते सगळे सॅटिस्फाय तर करणारच त्याला, हे इक्वल टू 0 येणार डायरेक्ट त्या पॉईंटसाठी. ठीक आहे ना. बट या पॉईंटच्या राईट साईडचे म्हणजे अप्पर साईडचा आपण एक पॉईंट घेतलाय आणि तो सबस्टिट्यूट करून बघितला इनइक्वालिटी मध्ये काय होतंय ते. आता काय झालं, त्या पॉईंटने काही सॅटिस्फाय केली नाही इनइक्वालिटी. या पॉईंटने सॅटिस्फाय केली नाही म्हणजेच काय, की या लाईनच्या ज्या अप्पर साईडला पॉईंट्स आहेत, जेवढे काही पॉईंट्स इनफायनाइट पॉईंट्स जात आहे, हे याच्यातला कुठलाच पॉईंट सॅटिस्फाय करणार नाही. म्हणजेच काय होईल की ते सोल्युशन सेट जो असेल या लाईन सेगमेंटचा किंवा सॉरी या इनइक्वालिटीचा सोल्युशन सेट जो असेल तो या अप्पर साईडला नाहीच आहे, म्हणजे तो कुठे आहे, लोअर साईडला आहे. म्हणजे आपण काय करणार आता, रिप्रेझेंट कसं करणार याला, इकडे दाखवणार आपण सोल्युशन रिजन. तो सोल्युशनचा जो रिजन असेल तो या साईडला आपण रिप्रेझेंट करणार. ठीक आहे ना. म्हणजे सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवायची. काय करायचं आपल्याला, तर जे इनइक्वालिटी गिवन आहे त्याला इक्वेशन लिहायचंय, त्याची लाईन ड्रॉ करायची. ती लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण काय करणार आहेत की त्या लाईनवरचा सोडून दुसरा कुठला तरी एक पॉईंट सिलेक्ट करणार आहेत आणि तो पॉईंट त्या इनइक्वालिटी मध्ये टाकून आपण चेक करणार काय होतंय ते. सॅटिस्फाय त्या पॉईंटने नाही केलं तर याचं मिनिंग असं आहे की या लाईनचं या इनइक्वालिटी सोल्युशन त्या पॉईंटच्या साईडला नाहीये. त्या इनइक्वालिटीचं सोल्युशन कुठे असेल, मग त्या पॉईंटच्या अपोजिट साईडला म्हणजे या साईडला असेल. ठीक आहे. दुसरं इक्वेशन घ्या. आता हेच आपण काय करू, याला थोडंसं चेंज करू आणि इक्वेशन असं लिहूयात की इक्वेशन असं लिहूयात 2x + 3y इज लेस ऑर इक्वलच्या ऐवजी आता मी ग्रेटर ऑर इक्वल दाखवतोय. ठीक आहे ना. लेस ऑर इक्वलच्या ऐवजी काय दाखवलंय, ग्रेटर ऑर इक्वल टू 0. आता काय होईल चेक करा. आता जर तुम्ही हाच पॉईंट सिलेक्ट केला पुन्हा एकदा, हाच पॉईंट 1,2 आणि तो सबस्टिट्यूट केला तर काय होईल, हा पॉईंट आपण मगाशी पण सबस्टिट्यूट केला होताच, 6 + 2 8 आला ते, आणि 8 इज ग्रेटर दॅन 0 हे करेक्ट आहे. ठीक आहे ना. म्हणजे तो जो पॉईंट आहे 1,2 तो पॉईंट ही इनइक्वालिटी सॅटिस्फाय करतोय, ही वाली इनइक्वालिटी. मग हा जर पॉईंट सॅटिस्फाय करत असेल इनइक्वालिटी, तर या पॉईंटच्या साईडला जेवढे काही पॉईंट्स आहेत, म्हणजे लाईनचा जो अप्पर साईड आहे तिकडे जेवढे काही पॉईंट्स आहेत ते सगळेचे सगळे पॉईंट काय करतील, सॅटिस्फाय करतील.
म्हणजे सोल्युशन सेट काय असणार आहे, या केसमध्ये सोल्युशन सेट असेल लाईनचा अपर रिजन, म्हणजे हा जो रिजन आहे इकडचा वाला, हा रिजन काय असेल, सोल्युशन सेट असेल. आता ठीक आहे ना, इकडचा रिजन सोल्युशन सेट असेल. समजतंय? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जी काही इनइक्वालिटी गिवन आहे त्याचं इक्वेशन लिहायचंय, त्याची लाईन ड्रॉ करायची कुठून जाईल काय ती. मग या लाईनवरचे सगळेचे सगळे पॉईंट्स ते सॅटिस्फाय तर करणारच आहेत त्या इनइक्वालिटीला. बट आपण काय करणार, आता जे बाकी दोन रिजन तयार झाले, एक अप्पर आणि एक लोअर, त्यातला कुठला पण एक पॉईंट घ्या, तो सबस्टिट्यूट करा इनइक्वालिटीमध्ये. त्या पॉईंटने सॅटिस्फाय केली इनइक्वालिटी, तर त्या पॉईंटच्या साईडला जो रिजन असेल त्या साईडला सोल्युशन असणार. जर नाही केलं सॅटिस्फाय तर त्याच्या अपोजिट साईडला सोल्युशन असणार. ठीक आहे ना, हा हा त्यातला कन्सेप्ट आहे. अजून एक आपण टाईप बघू याच्यामध्ये काय आहे ते, की इथे काय केलं आता आपण एक कॉन्स्टंट पण घेतला, म्हणजे आता याच्यामध्ये एक सी पण आहेच. ठीक आहे ना, ax प्लस बी वाय प्लस सी लेस ऑर इक्वल टू 0, किंवा ax प्लस बी वाय प्लस सी ax प्लस बी वाय ग्रेटर ऑर इक्वल टू सी. असं केलं आपण, ax प्लस बी वाय लेस ऑर इक्वल टू सी, ax प्लस बी वाय ग्रेटर ऑर इक्वल टू सी. इथे एक्झाम्पल घ्या असंच काहीतरी. एक एक्झाम्पल घेऊयात, 3x प्लस 4y लेस इक्वल्स टू 12 केला आता इथे मी. ठीक आहे, पुन्हा काय करावं लागेल तुम्हाला, स्टेप्स काय आहेत की स्टेप्स सेमच असतील ना, की इक्वेशन लिहा त्याला पहिले. याला आपण इक्वेशन लिहून घेऊयात, याची एक लाईन ड्रॉ करून घेऊ कुठे जाईल ती. याची लाईन कुठून जाईल बघा आता, x 0 कराल तर y 3 आहे. ठीक आहे ना, हा 0,3 पॉईंट, आणि y 0 कराल तर x 4 आहे, तर हा 4,0 पॉईंट. या दोन पॉईंटमधून ही लाईन अशी जाणार. ठीक आहे, ही लाईन आपली झाली. आता या लाईनवर जेवढे काही पॉईंट्स असतील ते सगळेचे सगळे पॉईंट्स सॅटिस्फाय करतील इनइक्वालिटीला, तिथे काही प्रॉब्लेम नाहीच आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे की त्या लाईनच्या लोअरवाला पार्ट की अप्परवाला पार्ट सोल्युशन असेल ते. मग त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला त्या लाईनवरचे पॉईंट सोडून दुसरा कुठला पण एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. आता आणखी सिंपल याला कसं करता येईल बघा, ही लाईन आता ओरिजिन मधून पास नाही होते. ठीक आहे ना, तर सगळ्यात सोपा जो पॉईंट आहे आपल्याला चेक करण्यासाठी तो आता ओरिजिन आहे. असा पॉईंट पाहिजे जो त्या लाईनवर लाईन नाही करत, त्या लाईनवरती नाही पाहिजे तो पॉईंट, त्या लाईनच्या लेफ्टला किंवा राईटला असा तो पॉईंट पाहिजे. आता ही लाईन ओरिजिन मधून पास नाही होते, तर आपण काय करणार, 0,0 हा पॉईंट आपण चेक करणार ओरिजिन. ठीक आहे ना, इनइक्वालिटी काय आपल्याकडे, ही वाली इनइक्वालिटी, याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. 3 इंटू 0 प्लस 4 इंटू 0 लेस ऑर इक्वल्स टू 12. हे 0 प्लस 0 0 झालं, 0 लेस ऑर इक्वल्स टू 12 करेक्ट आहे, 0 लेस आहे 12 पेक्षा. म्हणजे हा जो पॉईंट आहे 0,0 ओरिजिन, हा ओरिजिन इनइक्वालिटी सॅटिस्फाय करतोय. म्हणजेच काय, या लाईनच्या ज्या साईडला तो ओरिजिन आहे त्या साईडलाच सोल्युशन सेट असणार आहे. सोल्युशन कुठे असेल आपलं, तर सोल्युशनचा रिजन कोणता दाखवायचा आपण, हा रिजन दाखवायचा सोल्युशनचा. ठीक आहे ना, या साईडला सोल्युशन असेल आपल्या लाईन त्या इनइक्वालिटीचं. ठीक आहे, तर हे सिम्पल आहे, तीच मेथड आहे. फक्त इथे काय केलं आपण, आता मगाशी जे केलं होतं ती लाईन पास होत होती ओरिजिन मधून, म्हणून आपण ओरिजिन सोडून दुसरा एक पॉईंट घेतला या साईडचा, कुठला पण घेऊ शकता, या साईडचा किंवा त्या साईडचा, आणि तो पॉईंट आपण सबस्टिट्यूट करून चेक करायचे त्या इनइक्वालिटीमध्ये सॅटिस्फाय होतंय की नाही होतंय. जर ते करेक्ट आलं तर म्हणजे सॅटिस्फाय करतोय तो पॉईंट. आता इथेच ओरिजिनने सॅटिस्फाय केलं, याला सॅटिस्फाय झालंय म्हणजे काय होतंय की ज्या साईडला ओरिजिन आहे त्या साईडला सोल्युशन असणार. ठीक आहे, एवढाच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये फक्त. तर हे 2-3 टाईप बघितले आपण. इनइक्वालिटीला आपण ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करणं, त्याचं सोल्युशन कसं रिप्रेझेंट करायचं ते. अजून काही एक्झाम्पल आहे थोडेफार, ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू आपण. 1-2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया याच्यामधले. तर मला वाटतं फर्स्ट सेकंड तुम्ही करालच. एक थर्ड वाला करूया आपण. एक्स प्लस काय गिवन आहे, एक्स प्लस 2y लेस ऑर इक्वल टू 0 दिलाय. तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले एक्स प्लस 2y इक्वल्स टू 0 ही वाली तुम्हाला लाईन ड्रॉ करावी लागेल. आता इथे दिसतंय कॉन्स्टंट टर्म नाही, म्हणजे ही लाईन कुठून पास होणार, ओरिजिन मधून पास होणार. आणखी एक पॉईंट बनवा, एक्सला जर मी किंवा वायला जर आपण आता 1 घेतला, y1 घेतला, तर काय होईल, हा -2 मिळेल, म्हणजे इकडचा पॉईंट मिळेल कुठेतरी, ही लाईन अशी पास होते म्हणजे. ठीक आहे, ठीक आहे, ओरिजिन मधून पास होणार या टाईप मध्ये लाईन असेल. आता काय करावं लागेल ना, आता एक पॉईंट आपल्याला चेक करायचा आहे, की एक पॉईंट जो या लाईनवर लाय करत नाही असा पॉईंट. आता तुम्ही ओरिजिन चेक करू शकताय का, ओरिजिन नाही चेक करू शकत आपण आता आपण, कारण काय होतं की तो ओरिजिन त्या लाईनवर आहे, लाईनवरचा पॉईंट सॅटिस्फाय करणारच आहे, तो नाही सिलेक्ट करायचा आपल्याला. आपण या साईडचाच पुन्हा एकदा पॉईंट घेऊ. आता 2,2 हा पॉईंट घेतला समजा मी. आता 2,2 हा पॉईंट सॅटिस्फाय करतो की नाही चेक करायचं इनइक्वालिटीमध्ये. इनइक्वालिटीमध्ये चला इथे काय होते बघूयात. तर एक्स म्हणजे 2 आहे, वाय म्हणजे 2 इंटू 2, तो काय झाला 4 प्लस 2 म्हणजे 6, सॉरी इथे 0 आहे, 6 लेस और इक्वल टू 0. ओ शिट, मी 6 का लिहितोय पुन्हा पुन्हा, क्या हो गया.
0, ठीक आहे, सॅटिस्फाय करत नाहीये. ते करेक्ट नाही आलं म्हणजे इनइक्वालिटी काही सॅटिस्फाय होत नाही त्या पॉईंटने. म्हणजेच काय होईल, या इनइक्वालिटीचं सोल्युशन जे असेल ते या पॉईंटच्या साईडला नाहीये, म्हणजे 2,2 पॉईंटच्या साईडला नाही. त्या साईडला नाही म्हणजे कुठे असेल मग, ते असेल अपोजिट साईडला, इकडे असेल. ठीक आहे, झालं हे सोल्युशन सेट या साईडला असेल. ठीक आहे, सिंपल आहे. आणखी एक्झाम्पल घ्या एखादं. लास्ट वाला एक्झाम्पल घेऊ आपण. लास्ट वाला एक्झाम्पल, याच्यामध्ये काय दिलंय, 4x - 5y लेस इक्वल्स टू 20. ही वाली इनइक्वालिटी आहे. पुन्हा सेम मेथड आहे की काय करायचं, तुम्हाला लाईन ड्रॉ करून घ्यायची. सगळ्यात पहिले लाईन ड्रॉ करण्यासाठी काय कराल तुम्ही, तुमच्याकडे पॉईंट्स असायला पाहिजे, इक्वेशन पाहिजे त्यासाठी. तर याचं इक्वेशन काय झालं, याचं इक्वेशन 4x - 5y इक्वल्स टू 20 लिहिणार आपण. एक्सला 0 घेतला तर y किती मिळेल, x 0 घेतला तर y मिळेल -4. आणि हा म्हणजे पॉईंट 0, -4 झाला. वायला 0 घेतला तर x मिळेल 5. तर हा पॉईंट 5, 0 असेल. या दोन पॉईंटमधून ही लाईन अशी पास होणार आहे. ठीक आहे, ही लाईन आपण लाईन ड्रॉ करण्याचा प्रॉब्लेम नाही. आपण 9-10 पासून लिनियर इक्वेशनची लाईन तर ड्रॉ करतोच आहे. ठीक आहे ना, ग्राफिकली आपण सॉल्व्ह केलंच आहे इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स. ओके, आता काय करायचंय, या लाईनवरचा सोडून दुसरा कुठला पण एक पॉईंट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, जो काय करेल की ओके, एक मिनिट. हा, या लाईनवरचा सोडून दुसरा कुठला पण एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे आणि तो इथे टाकून चेक करायचा इनइक्वालिटी मध्ये. ठीक आहे, सगळ्यात सोपा पॉईंट आपल्यासाठी आता कोण आहे, आता ओरिजिन आहे, कारण तो त्या लाईनवरती लाई करत नाही. ठीक आहे, 0, 0 सबस्टिट्यूट करा. 4 × 0, 0, y × 0, 0. 0 इज लेस ऑर इक्वल्स टू 20. हे करेक्ट आहे, म्हणजे या पॉईंटने काय केलंय, सॅटिस्फाय केली इनइक्वालिटी. म्हणजेच आता काय होईल की या लाईनचा सोल्युशन सेट जो असेल तो कुठे असणार आहे, तर तो असणार आहे ओरिजिनच्या साईडला. याला आपण सांगतो की सोल्युशन इज ऑन ओरिजिन साईड. आणि ओरिजिन साईडला नसेल तर काय, अपोजिट साईडला असेल तर आपण म्हणणार नॉन ओरिजिन साईडला आहे. ठीक आहे ना, सोल्युशन ओरिजिन साईडला किंवा नॉन ओरिजिन साईडला असं असेल या टाईपच्या लाईनमध्ये. तर हे सिंपल आहे. हे पुन्हा आपण मगाशी जे केलं होतं तेच पुन्हा करतोय. स्टेप्स फक्त लक्षात ठेवा की इक्वेशन लिहून घ्यायचंय, लाईन ड्रॉ करायची आहे, एक पॉईंट घ्यायचा जो त्या लाईनवरती नाहीये, तो इनइक्वालिटी मध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. करेक्ट आली तर त्या पॉईंटच्या साईडला सोल्युशन, नाही आलं करेक्ट तर ते अपोजिट साईडला सोल्युशन. ठीक आहे ना, चलो. याच्यानंतर जो पार्ट आहे, ठीक आहे, आता यांनी काय केलं की अजून एक नवीन टाईप आलाय की आता दोन इनइक्वालिटीज गिवन आहेत आणि दोघांचं सोल्युशन फाइंड करा म्हणतायत ते. फर्स्ट इनइक्वालिटी अँड सेकंड इनइक्वालिटी, या दोघांचं पण सोल्युशन फाइंड करायचंय. आणि मध्ये अँड यूज केला म्हणजे यांचं इंटरसेक्शन असायला पाहिजे. ठीक आहे ना, आपण सेट हा चॅप्टर पण शिकलोय ऑलरेडी. तर अँड रिप्रेझेंट करेल इंटरसेक्शन. म्हणजे या दोन इनइक्वालिटीज गिवन आहेत, दोघांचं पण सोल्युशन आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करावं लागेल. आणि त्यांचा जो कॉमन रिजन आहे, इंटरसेक्शन वाला रिजन, तो इथे दाखवावा लागणार आहे. तर ठीक आहे ना, हे जसं आपण मागाशी केलं तेच करायचंय. फक्त आता दोन लाईन्स आहेत, तर दोन लाईनचा कॉमन रिजन दाखवू, काय होईल तो. फर्स्ट लाईन कुठे काय असेल आपली, 3x + 4y = 12 वाली एक लाईन असेल. सेकंड लाईन असेल x - 4y = 4. ठीक आहे, या लाईन्स ड्रॉ करून घेऊ सगळ्यात पहिले. ठीक आहे, हे तुमचे XY ॲक्सिस आपले. फर्स्ट लाईनचे पॉईंट्स पहा काय असतील. फर्स्ट लाईनचे पॉईंट असतील, y 0 घेतला तर x 4 येणार आहे, तर हा 4,0 हा एक पॉईंट असेल. आणि x 0 घेतला तर y 3 आहे, तर हा पॉईंट असेल 0,3. ही लाईन जी आहे ती आपण काय करूयात आता, एका वेगळ्या कलरने दाखवूयात. ठीक आहे, ही लाईन आपली मिळाली, फर्स्ट वाली लाईन आहे, 3x + 4y = 12. या इक्वेशनची ही लाईन झाली तयार. ठीक आहे ना. आणि सेकंड जे इक्वेशन आहे, या सेकंड इक्वेशन मध्ये काय होतंय, इथे पॉईंट्स चेक करू. वायला 0 घ्याल तर x 4 आहे, म्हणजे हाच पॉईंट आहे पुन्हा एकदा. आणि एक्सला 0 घ्याल तर y - 1 आहे, म्हणजे इकडे येतो -1, 0, -1. तर ही वाली लाईन असेल. आता या लाईनला पण मला वाटतं एक काम करूयात आपण. ठीक आहे, ही वाली लाईन आहे. ओके, ही आहे सेकंड इक्वेशनची लाईन, x - 4y = 4 इक्वेशन आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, या दोन्ही लाईनचं, या दोन्ही इक्वेशन्सचं आपल्याला सोल्युशन सेट चेक करायचं आहे कुठल्या साईडला असेल. त्यासाठी आपण काय करणार, त्यासाठी आपण करणार की फर्स्ट लाईनमध्ये, म्हणजे हे फर्स्ट लाईनचं इनइक्वेशन काय होतं ते बघावं लागेल ओरिजिनल. तर हे होतं 3x + 4y लेस ऑर इक्वल्स टू 12. आता या दोन्ही पण लाईन्स ओरिजिन मधून काही पास होत नाहीयेत. तर ओरिजिन हा पॉईंट दोन्ही पण लाईनवर नाहीये,
म्हणजे आपण ओरिजिन हा पॉईंट सबस्टिट्यूट करून चेक करू शकतो. हा सिंपल असेल सगळा चेक करण्यासाठी 0,0. ठीक आहे, हा या लाईनवरती पण नाही, या लाईनवरती पण नाही. तर फर्स्ट इनिक्वालिटीमध्ये आपण चेक करू 0,0 टाकून. तर हा 0 इंटू 3 0 इंटू 4 सगळं 0 होणार आहे. 0 लेस ऑर इक्वल्स टू 12 हे करेक्ट आहे. म्हणजे काय होतंय, ही जी लाईन आहे ग्रीनवाली, इथे सोल्युशन कुठे असेल तर ओरिजिन साईडला असेल. इथे फक्त मी काय करतो ना, की इथे एवढंच फक्त दाखवतो की या लाईनचं सोल्युशन या ओरिजिनच्या साईडला असणार आहे. ठीक आहे, सध्या आपण एवढंच दाखवलंय. लगेच सगळं ड्रॉ नको करायला, कारण आपल्याला कॉमन रिजन दाखवायचं आहे फक्त. ठीक आहे ना. सेकंड इनिक्वालिटी मध्ये या सेकंड वाली इनिक्वालिटी काय होते, हे होतंय आपल्याकडे x-4y लेस ऑर इक्वल्स टू 4. याच्यामध्ये पण आपण काय करणार, आता आपण 0 0 सबस्टिट्यूट करणार. तर हा 0 होईल, हा 0 होईल, म्हणजे 0 लेस ऑर इक्वल्स टू 4 मिळाला. म्हणजेच काय, इथे पण ओरिजिन सॅटिस्फाय करतो इनिक्वालिटीला. म्हणजेच ही जी लाईन आहे ऑरेंज वाली, येलो वाली, हिचं सोल्युशन कुठे असेल, ओरिजिन साईडलाच असेल. मग या लाईनचं सोल्युशन पण कुठे आहे, तर ओरिजिन साईडलाच आहे. या लाईनसाठी ओरिजिन साईड म्हणजे वरची साईड असेल, अप्पर साईड. या लाईनसाठी ओरिजिन साईड म्हणजे लोअर साईड आहे. ठीक आहे ना. या लाईनच्या या साईडला ओरिजिन, या लाईनच्या वरच्या साईडला ओरिजिन आहे. ठीक आहे, या लाईनचं सोल्युशन वरती असणार आहे, या लाईनचं सोल्युशन इकडे असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता काय पाहिजे, आता आपल्याला पाहिजे कॉमन रिजन. तर कॉमन रिजन कुठला मिळाला तुम्हाला, की या लाईनच्या वर आणि या लाईनच्या खाली. तर हा वाला जो रिजन आहे तो मला मिळाला कॉमन रिजन. ठीक आहे, हा सगळा जो रिजन मिळतो इकडचा, हा अनबाउंडेड रिजन मिळालाय. हा काय झाला, सोल्युशन सेट झालाय. ठीक आहे ना. या लाईनच्या ओरिजिन साईडला म्हणजे इकडे लोअर साईडला, आणि ही जी येलो वाली लाईन आहे हिच्या अप्पर साईडला म्हणजे वरच्या साईडला. तर आपल्या दोघांचं कॉमन पाहिजे. तर आपण दोघांचं कॉमन काय केलं, की ही येलो वाली लाईन जी आहे ती येलो वाली लाईन, आणि ही जी ग्रीन लाईन आहे आपल्याकडे ती ग्रीन लाईन, यांच्यामध्ये जो काही रिजन आलाय आता इकडे या साईडचा, कारण इकडे या लाईनच्या खाली आपण जाऊ शकत नाही, या लाईनच्या वर पाहिजे, या लाईनच्या लोअर साईडला पाहिजे. तर हा जो मी व्हाईट कलरने दाखवला रिजन, हा अनबाउंडेड रिजन असेल, इकडे इन्फिनिटीकडे गेलेला. ठीक आहे ना. तर हे काय असेल, याचं या दोन इनिक्वालिटीचं कॉमन सोल्युशन झालं. म्हणजे आता ही एक इनिक्वालिटी गिवन होती आपल्याला, ही एक इनिक्वालिटी गिवन होती, या दोन इनिक्वालिटीचं कॉमन सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, सिंपल आहे. ते कन्सेप्ट पुन्हा तोच आहे, फक्त काय करायचंय, दोघांचं आता रिजन दाखवायचं कुठे असेल ते, आणि त्याच्यामधला कॉमन रिजन आपण ड्रॉ करून दाखवायचं काय. ठीक आहे, तो शेड करायचा आहे, तो म्हणजे असेल तुमचं कॉमन वाला आन्सर. ठीक आहे, आता अजून थोडंसं आणखी ऍड झालं इनिक्वालिटीज काहीतरी. इथे चेक करा, मगाशी आपण जो आत्ता जो क्वेश्चन केला त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये दोन इनिक्वालिटी होत्या अशी, या टाईपची एक होती गिवन, या टाईपची एक होती गिवन. आता काय झालं, आणखी हे दोन आणखी वाढलेत, अजून दोन इनिक्वालिटीज आपण त्याच्यामध्ये ऍड केल्या. ठीक आहे ना. एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0 वाली. ठीक आहे, तर हे आता कसं करायचंय, की मगासारखंच आपण जे आत्ता केलं मगाशी तेच इथे पण करणार आहेत, काहीच वेगळं नाही करायचंय. फक्त तुम्हाला आता हे जे 4 इनिक्वालिटीज गिवन आहेत, त्या 4 लोकांचे ग्राफ ड्रॉ करून घ्यावे लागतील. फर्स्ट वाला काय असं गिवन आहे, 2x प्लस वाय लेस इक्वल्स टू 10, 2x मायनस वाय लेस इक्वल्स टू 2, x ग्रेटर इक्वल टू 0, y ग्रेटर इक्वल्स टू 0. आता एक ग्राफ ड्रॉ करून घेऊ पटकन आपण, ज्याच्यामध्ये हे सगळे जे इक्वेशन्स गिवन आहेत यांच्या आपण लाईन्स ड्रॉ करणार आहेत. यांना इक्वेशन ॲज्युम करू आणि त्यांच्या लाईन्स ड्रॉ करू. ठीक आहे, हे जर इक्वल टू 10 असेल तर पॉईंट्स बघा काय बनतील. वायला 0 घ्या, x 5 बनणार आहे, म्हणजे एक पॉईंट तुम्हाला मिळाला 5,0. त्यानंतर एक्सला 0 घेतला तर वाय मिळेल 10. तर समजा मी असं रफ डायग्राम आपण काढणार, तर आपल्याकडे ग्राफची वगैरे गरज नाही पडणार, आपण रफ डायग्राम बनवायची आहे. हे दोन पॉईंट कनेक्ट करणारी जी लाईन असेल ती असेल आपली ही फर्स्ट लाईन. ठीक आहे ना, फर्स्ट इनइक्वालिटी वाली लाईन. याचं इक्वेशन काय आहे, 2x प्लस वाय इक्वल्स टू 10 वाला. ठीक आहे, आता सेकंड लाईन ड्रॉ करायची, त्याचे पॉईंट चेक करू. हे जर इक्वल टू 2 घेतलं आपण, वायला 0 केलं तर x 1 मिळणार आहे, म्हणजे इथे हा पॉईंट असेल 1,0. x 0 कराल तर y मायनस 2 मिळेल, इकडे मिळेल तुम्हाला 0, मायनस 2. तर ही दोन पॉईंट कनेक्ट करणारी जी लाईन असेल ती तुमची सेकंड लाईन तयार झाली आता. ठीक आहे, हे सेकंड इनइक्वालिटी वाली आपण त्याला इक्वल्स टू 0 करून लाईन तयार केली, 2x मायनस वाय इक्वल्स टू 2. ठीक आहे, या टाईपमध्ये. आता हे बाकी दोन आहेत, हे दोन, यांचं काय करायचंय, तर x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 म्हणजे काय असणार आहे, वाय ॲक्सिस, म्हणजे हा वाय ॲक्सिस आहे. पण तिथे काय म्हणता येते, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0 म्हणजे वाय ॲक्सिसच्या राईट साईडचा रिजन. आता हे तर डायरेक्ट कन्फर्म झालं की याच्या राईटलाच राहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, वाय ग्रेटर ऑर इक्वल टू 0, वाय इक्वल टू 0 म्हणजे काय असतं, वाय इक्वल टू 0 म्हणजे असतं एक्स ॲक्सिस. तर हा जो एक्स ॲक्सिस आहे याच्यामध्ये काय म्हणतात, वाय ग्रेटर ऑर इक्वल टू 0,
y इक्वल टू 0 म्हणजे एक्स ॲक्सिस आणि ग्रेटर म्हणजे मग वरची साईड या लाईनच्या वरती असायचं. सो सोल्युशन याच्या वरती असणार आहे. म्हणजे हे जे इनइक्वलिटी आहे याचा आणि याचं डायरेक्ट आपण सोल्युशन दाखवलंय. हे म्हणजेच वाय ॲक्सिस आणि त्याच्या राईट साईडचा रिजन. हा वाला पार्ट म्हणजेच काय, एक्स ॲक्सिस आणि त्याच्या वरचा वाला रिजन, पॉझिटिव्ह साईड वाला रिजन. ठीक आहे ना. हे दोन तर आपण रिजन दाखवले कुठे असेल सोल्युशन. याचं सोल्युशन इकडे असेल, याचं सोल्युशन वरती असेल. ठीक आहे ना. आता राहिले ह्या दोन लाईन बाकी आहेत. त्यांचं मगाशी जे आपण केलं त्याच टाईपमध्ये यांना पुन्हा सॉल्व्ह करणार आपण. इथे काय करावं लागेल की फर्स्ट जी लाईन आहे, फर्स्ट इनइक्वलिटी, याच्यामध्ये 0 0 सबस्टिट्यूट करा. आता पुन्हा सगळं लिहायची गरज नाही, जागेवरच करायचं लगेच इथेच. आपण जर 0 0 सबस्टिट्यूट केलं तर हा 0 पूर्ण सगळं 0 झालं. 0 इज लेस दॅन 10 हे करेक्ट आहे. म्हणजे ही जी फर्स्ट वाली लाईन आहे, ही वाली लाईन ही ओरिजिन सॅटिस्फाय करते. म्हणजे सोल्युशन कुठे असेल, ओरिजिन साईडला असेल. ठीक आहे ना, या लाईनचं सोल्युशन. आता जी सेकंड वाली याच्यात पण सबस्टिट्यूट करा. इथे 0 0 सबस्टिट्यूट केला, हा 0 होईल, हा 0 होईल. 0 लेस दॅन 2 हे पण करेक्ट आहे. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनचं सोल्युशन कुठे असणार आहे, हिचं पण सोल्युशन ओरिजिन साईडलाच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 4 इनइक्वलिटी गिवन आहेत. आपण 4 लोकांच्या 4 लाईन ड्रॉ केल्या. त्यांचं कोणाचं सोल्युशन कुठल्या साईडला असेल ते आपण इथे रिप्रेझेंट केलंय. या लाईनचं सोल्युशन वरती असेल, या लाईनचं सोल्युशन एक्स इक्वल टू 0 वाली लाईन त्याचं सोल्युशन राईट साईडला असेल. ही जी येलो वाली लाईन आहे ते ओरिजिन साईडला असणार आहे. व्हाईट वाली लाईन तिचं पण ओरिजिन साईडला असणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा, हे जे दोन आपण इथे लिहिलेत ना, हे ऑलवेज रिप्रेझेंट काय करणार आहेत, फर्स्ट क्वाड्रंट. कारण एक्स इक्वल टू 0 म्हणजे वाय ॲक्सिस आणि त्याच्या राईट साईडला हा वाला रिजन इकडचा. y इक्वल टू 0 म्हणजे एक्स ॲक्सिस, त्याच्यावरचा म्हणजे हा वाला रिजन. मग दोघांमध्ये कॉमन काय तयार झाला, दोघांमध्ये कॉमन फर्स्ट क्वाड्रंट तयार झाला. या दोघांचं तर हे दोन जे रिप्रेझेंट करतील ते तर फर्स्ट क्वाड्रंट तयार करतील आपोआपच. ठीक आहे ना. आणि राहिले आता हे बाकीच्या दोन इनइक्वलिटीज, यांचं सोल्युशन चेक करा. दोघांचे पण ओरिजिन साईडला आहेत. या लाईनचं पण ओरिजिन साईडला, हिचं पण ओरिजिन साईडला. तर कॉमन रिजन काय मिळालं आपल्याला, हा वाला रिजन तुम्हाला कॉमन मिळालाय. दोन्ही पण लाईन्स ज्या आपण ड्रॉ केलेल्या आहेत या दोन इनइक्वलिटी वाल्या, या दोघांचं पण ओरिजिन साईडला आणि एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर ऑर इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर ऑर इक्वल टू 0 हे दोन काय करतील, एक्स आणि वाय ॲक्सिस दोन्ही पॉझिटिव्ह साईड रिप्रेझेंट करतील त्याच्या, म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट रिप्रेझेंट करतील. त्या चौघांचं सगळ्यांचं मिळून काय बनणार सोल्युशन, हे जे आपण इथे आता शेड केला रिजन, हा खालचा ट्रायंगल त्याच्यामध्ये नसेल, याच्या वरचा रिजन आहे. कारण या लाईनच्या वरती पाहिजे सोल्युशन, येलो लाईनच्या वरती पाहिजे सोल्युशन. ठीक आहे ना. तर हे या टाईपमध्ये आपण सोल्युशन ग्राफिकली रिप्रेझेंट करणार आहेत. मग एक सिंगल इनइक्वलिटी असेल, तिचं आपण एका सिंगल लाईन सोबत रिजन दाखवणार, तो अनबाउंडेड बनेल आपोआपच. पण 2 असतील, 4 असतील तर त्यांचं कॉमन सोल्युशन बनवायचं आपल्याला सगळ्यांचं. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे. चलो पुढे जाऊया आता. ऍक्च्युअल चॅप्टरमध्ये काय आहे की हे आतापर्यंत आपण जे काही शिकलोय हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये अप्लाय करायचं म्हणून आपण शिकलोय. हा चॅप्टर नव्हताच खरा. चॅप्टरचा जो कन्सेप्ट इथून पुढे सुरू झालाय, आतापर्यंत होतं सगळं ते बेसिक जे पाहिजे हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी ते होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये कन्सेप्ट काय चॅप्टरमध्ये महत्वाचा कन्सेप्ट सगळ्यात की मिनिंग आपण बघूयात सगळ्यात पहिले की मिनिंग काय आहे. LPPचं मिनिंग काय की लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. ठीक आहे, हे त्याचा फुल फॉर्म झाला. लिनियर आहे म्हणजेच याचा मिनिंग असेल की सगळे ते डिग्री 1चे इनइक्वलिटीज असतील त्याच्यामध्ये, त्यात काही विषय वेगळं काही नसेल, क्वाड्रेटिक वर येणार नाही. ठीक ना. सगळ्यांची इंडेक्स काय असेल, ॲटमोस्ट 1. यांनी सांगितलं इथे की इंडेक्स ॲटमोस्ट 1 असेल म्हणजेच डिग्री 1 असेल. ठीक आहे, ओके. आणि हा LPP आपण जो डिफाईन करणार आहे तो LPP म्हणजेच काय, इट मे बी डिफाईन ॲज the problem of maximizing or minimizing the linear function subject to linear constraints. एक तुमच्याकडे लिनियर फंक्शन दिलं असेल काहीतरी, फॉर एक्झाम्पल आपली एखादी कंपनी जर असेल तर आपण आपल्या कंपनीमध्ये काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करतोय, तर तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह असेल ते काय असायला पाहिजे की जे काही तुमचा प्रॉफिट मिळतोय तो मॅक्सिमाइज करायचा, तुम्हाला मॅक्सिमाइज करायचा. किंवा कॉस्ट बद्दल बोलत असो आपण तर कॉस्ट मिनिमाइज झाली पाहिजे, प्रॉफिट बद्दल बोलत असो आपण तर प्रॉफिट मॅक्सिमाइज झाला पाहिजे. ठीक आहे ना. या टाईपचं जे आपलं फंक्शन असेल मग त्याला मॅक्सिमाइज किंवा आपल्याला मिनिमाइज करायचं असेल, हे झालं आपलं ते लिनियर फंक्शन जे की आपल्याला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करायचं आहे. त्यानंतर पण ते समजा कॉस्ट जर तुम्हाला मिनिमाइज करायची मॅन्युफॅक्चरिंगची, त्याच्यामध्ये काहीतरी कन्स्ट्रेंट पण असतील ना, की तुमच्याकडे रॉ मटेरियल किती असणार आहे, मशीनचा टाइम किती असणार आहे, वर्किंगचा मॅन पॉवर किती असणार, किती अवर्सची असणार आहे, हे सगळे त्याचे कन्स्ट्रेंट्स तयार झाले आपोआपच बाकीचे. तर हे तुम्हाला मिनिमाइज करायची कॉस्ट, हे आपलं फंक्शन झालं, ऑब्जेक्टिव्ह झालं आपलं, आपल्याला कॉस्ट मिनिमाइज करायची, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इथे दिलं पण आहे बघा, हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झालं. एक्झाम्पल मधून डायरेक्ट सांगतोय मी की जर तुमची कंपनी असेल आणि तुम्हाला एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे, तर टार्गेट काय असेल की कॉस्ट जी असेल ती
ऑप्टिमाइज करायची म्हणजे काय, मिनिमम कॉस्ट मध्ये आपल्याला ते बनवायचं असं आपलं टार्गेट असेल समजा, तर ते आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झालं की आपल्याला कॉस्ट मिनिमाइज करायची, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. तर ते कॉस्ट मिनिमाइज करण्यासाठी आपल्याकडे किंवा ते बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चर काहीतरी गोष्टी करतोय आपण, त्यासाठी कन्स्ट्रेंट्स पण आहेत आपल्याकडे बरेचसे. म्हणजे मॅन पॉवरचा कन्स्ट्रेंट आहे, किती वेळासाठी मॅन पॉवर तुमच्याकडे अवेलेबल असणार. मशनरीचा कन्स्ट्रेंट असेल की तो जो बनवतोय आपण पार्ट, तो कोणत्या मशीनवर किती वेळासाठी त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग होईल, त्याच्यावरती काम होईल. तर त्या प्रत्येक मशीनची कॅपॅसिटी पण असेल काहीतरी, किती कॅपॅसिटी, तो एक कन्स्ट्रेंट तयार झाला. म्हणजे असे एन नंबर ऑफ कन्स्ट्रेंट असतील, ठीक आहे ना. हे आता याच्यामध्ये आपण काय करणार आहेत की असे ऑब्जेक्टिव्ह आपले जे लिनियर फंक्शन असतील आणि त्यांचे जे कन्स्ट्रेंट्स आहेत ते पण काय, सब्जेक्ट टू इथे सांगितलं, सब्जेक्ट टू काय सांगितलंय, लिनियर कन्स्ट्रेंट्स. हे कन्स्ट्रेंट पण काय आहेत आपल्याकडे, लिनियर आहेत. अशा टाईपचा एक प्रॉब्लेम असेल आपल्या समोर, मग त्यालाच आपण काय म्हणतोय की लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, LPP. ठीक आहे, हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तिथे परत इथे डेफिनेशन्स दिल्यात काही छोट्या छोट्या. डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर व्हेरिएबल्स इन्व्हॉल्ड इन LPP. जे काही व्हेरिएबल इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये असतील, XYZ आपण यूज करू त्यांना, ते व्हेरिएबल म्हणजे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण आता सांगितलं, आपलं जे काही ऑब्जेक्टिव्ह असेल मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करायची व्हॅल्यू आपल्याला ते फंक्शन, त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणणार आहेत. कन्स्ट्रेंट्स म्हणजे जे काही कन्स्ट्रेंट आपल्याकडे आहेत ते फंक्शन ऑप्टिमाइज करण्यासाठी, त्याला आपण कन्स्ट्रेंट्स म्हणू. नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय की अशा काही व्हॅल्यू, समजा आता काहीतरी बनवतो आपण बोर्ड, आपली कंपनी जी स्मार्ट बोर्ड बनवते, तर तो एक्स म्हणजे नंबर ऑफ स्मार्ट बोर्ड्स आपण किती डेली बनवतोय ते आपण ॲज्युम करू सध्या की डेली एक्स नंबर ऑफ स्मार्ट बोर्ड बनतायत. तर हा एक्स म्हणजे काय झाला, तर तो नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट झाला की तो 0 होऊ शकतो. आपण दिवसभरात 0 बोर्ड बनवले किंवा काहीतरी पॉझिटिव्ह बनवणार आहेत, निगेटिव्ह होऊ शकत नाही तो कन्स्ट्रेंट. म्हणजे असे कन्स्ट्रेंट जे की नॉन निगेटिव्ह आहेत, ठीक आहे, यांना आपण नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट म्हणणार. की नंबर ऑफ काहीतरी प्रोडक्ट आपण डेली मध्ये तयार करतोय, मंथली तयार करतोय, तर तो जो कन्स्ट्रेंट आहे तो नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट झाला. ठीक आहे, यांना नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट म्हणायचं. तर हे सगळे बेसिक कन्सेप्ट लागतील आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, महत्वाचं काय की आपल्याला मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज काय करायचंय, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असेल, आणि ते ऑप्टिमाइज करायचं म्हणजेच मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करायचं. मग ते ऑप्टिमाइज करण्यासाठी आपल्याकडे काय काय कन्स्ट्रेंट आहेत ते एक इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्यांचा यूज करून आपण ते सोल्युशन फाइंड करणार आहेत. ठीक आहे, चलो आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पाहूयात सोल्युशन फाइंड करायचे म्हणजे काय करायचे ते. आता पहिले काय करायचं की तो प्रॉब्लेम तयार करायचा आपल्याला. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण काय शिकवायचं की प्रॉब्लेम तयार कसा करायचा. सोल्युशनचा पार्ट नंतर आला, पहिले तुम्हाला प्रॉब्लेम बनवता यायला पाहिजे LPP. ठीक आहे, आता एक क्वेश्चन तुमच्या समोर आहे. टॉय मॅन्युफॅक्चर्स बायसिकल्स अँड ट्रायसिकल्स. ठीक आहे, दोन टाईपचे प्रोडक्ट एका कंपनीचे समजा असतील. ठीक आहे, काय काय बनवता येत ते, एक तर बनवत आहेत बायसिकल्स. ठीक आहे, बायसिकल्स बनवत आहेत आणि ट्रायसिकल्स बनवत आहेत. ओके, हे दोन प्रोडक्ट आहेत कंपनीचे, समजा कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्याचे दोन प्रोडक्ट आहेत. हे ॲक्च्युली हा जो चॅप्टर आहे ना, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन याच्यामध्ये खरंच असेल. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला जे ॲप्लिकेशन म्हणतो आपण की आपण जे काही शिकतो ते अप्लाय कुठे करतो, तर हे खरोखर जे इंडस्ट्रीमध्ये ॲप्लिकेशन याचं गरज पडणार आहे मॅथ्सची, तो हा चॅप्टर आहे. ठीक आहे ना, तर बायसिकल आणि ट्रायसिकल कंपनी बनवते, असे दोन प्रोडक्ट समजा आहेत. पुढे काय दिलं बघूयात, इच ऑफ विच मस्ट बी प्रोसेस थ्रू 2 मशीन्स A अँड B. आता हा जो प्रोडक्ट आहे बायसिकल नावाचा आणि ट्रायसिकल नावाचा, हे दोन्ही पण प्रोडक्ट दोन मशीनवरती प्रोसेस होणार आहेत, मशीन A आणि मशीन B. अशा दोन मशीनवरती हे प्रोडक्ट काय होतील, प्रोसेस होतील. ठीक आहे, A हॅज मॅक्सिमम ऑफ 120 आवर्स. ओके, यांनी काय सांगितलं की A मशीन जी आहे तिच्याकडे मॅक्सिमम किती टाइम अवेलेबल आहे दिवसभरातला, तो 120 आवर्स अवेलेबल आहे. ठीक आहे ना, तर आपण काय करू, इथे पुढे टाइम लिहूयात की तो जो तिची मशीन A जी आहे तिचा टाइम अवेलेबल टाइम काय तो इथे लिहूयात आपण. ठीक आहे, तो आहे आपल्याकडे 120 आवर्स. ओके, ठीक आहे, 120 आवर्स. आणि मशीन B हॅज अ मॅक्सिमम ऑफ 180 आवर्स. मशीन B साठी किती टाइम अवेलेबल आहे, 180 आवर्स टाइम अवेलेबल आहे. ठीक आहे, हे दोन मशीनचा टाइम म्हणजे मॅक्सिमम टाइम आहे हा. म्हणजे मशीन A जी असेल आता, ती मशीन A आपण मॅक्सिमम 120 आवर्स साठी यूज करू शकतोय, आणि मशीन B जी आहे ती मॅक्सिमम 180 आवर्स साठी यूज करू शकतो. यांनी मॅक्सिमम वर्ड वापरला, इथे पण मॅक्सिमम म्हणताय. ठीक आहे ना, दोघांची पण ही मॅक्सिमम कॅपॅसिटी सांगितली की मशीन A 120 आवर्स काम करू शकते, मशीन B 180 आवर्स काम करू शकते. ठीक आहे ना,
तर हे आपला कन्स्ट्रेंट तयार होतात. म्हणजे आता की एक मशीन किती वेळ काम करू शकते, तर तो एक कन्स्ट्रेंट तयार झाला. सेकंड मशीन किती वेळ काम करू शकते, तो सेकंड कन्स्ट्रेंट तयार झाला. ठीक आहे, हे कन्स्ट्रेंट्स तयार होतात. आता चला पुढे जाऊयात. पुढे काय म्हणतात ते, मॅन्युफॅक्चरिंग अ बायसिकल रिक्वायर्स 4 hours ऑन मशीन ए. ओके, मशीन ए वरती बायसिकलला 4 hours टाइम लागणार आहे. ठीक आहे, तितकं त्याच्यावरती काम आहे मशीन ए वर बायसिकलसाठी. अँड 10 hours ऑन मशीन बी, आणि 10 hours कुठे लागतील, मशीन बी वर लागतील. म्हणजे तुम्हाला एक जर बायसिकल बनवायची असेल तर 4 hours काय मशीन ए वरती काम आहे, 10 hours मशीन बी वरती काम आहे. आणि ट्रायसिकलसाठी 6 hours ऑन मशीन ए, इथे 6 hours काम असेल मशीन ए वर, आणि 3 hours ऑन मशीन बी, 3 hours ऑन मशीन बी. हा पण टेबल तयार केला. जे काही आपल्याला गिवन आहे क्वेश्चन मध्ये ते सगळं आपण एका टेबल मध्ये तयार केलंय. आता इथे कन्स्ट्रेंट्स काय तयार झाले बघा. हा एक इम्पॉर्टंट कन्स्ट्रेंट तयार झाला, टाइम वाला कन्स्ट्रेंट, की मशीन ए चा जो मॅक्सिमम टाइम आहे तो 120 hour आहे, मशीन बी चा मॅक्सिमम टाइम आहे तो 180 hour आहे. ठीक आहे, आता इथे काय करूया आपण, आपले व्हेरिएबल्स डिफाईन करून घेऊ आपण काय असतील ते. विचारलं पुढे काय की इफ प्रॉफिट्स आर 65 rupees ऑन बायसिकल अँड 45 rupees ऑन ट्रायसिकल, फॉर्म्युलेट दी LPP टू हॅव मॅक्सिमम प्रॉफिट. तर ते एक बायसिकल जर आपण सेल केली तर 65 रुपीजचा प्रॉफिट आहे. ठीक आहे, एक्झाम्पल हे त्याचं काही पण असेल, माहित नाही, आपण हे खूप छोटी रक्कम आहे, बट ती आपण ते विचार नाही करायचा. आणि 45 रुपीज प्रॉफिट आहे जर एक ट्रायसिकल आपण सेल केली तर. तर आपल्याला LPP फॉर्म्युलेट करायचा आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम तयार करायचा आहे. फॉर्मेशन ऑफ LPP आहे हा क्वेश्चन. टू हॅव मॅक्सिमम प्रॉफिट, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन तुमचं काय असेल, आता महत्वाचा तो पार्ट आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे आहे, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय असेल, आपण ते झेड ने रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे ना, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कशाने रिप्रेझेंट करणार, आपण झेड ने रिप्रेझेंट करणार. तर ते काय आपल्याकडे की प्रॉफिट आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. ठीक आहे ना, प्रॉफिट जो असेल, प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचा, हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ठीक आहे ना, हे जो पार्ट बनवतोय आपण, ते पार्ट बनवून जो प्रॉफिट येणार तो मॅक्सिमाइज झाला पाहिजे. बायसिकल्स, आपण एक काम करू, आता आपल्याला व्हेरिएबल डिफाईन करावे लागतील. तर ती कंपनी किती नंबर ऑफ बायसिकल बनवणार आणि किती नंबर ऑफ ट्रायसिकल बनवणार, म्हणजे प्रॉफिट मॅक्सिमम होणार आहे, असं चेक करायचं आपल्याला, की प्रॉफिट मॅक्सिमम झाला पाहिजे. बट त्यासाठी कन्स्टंट टाइमचे आहेत ना, की मशीनचे कन्स्टंट सांगितलेत, कोणत्या मशीनवर किती वेळ येते. मग प्रॉफिट मॅक्सिमम करण्यासाठी बायसिकल किती बनवावे लागतील आणि ट्रायसिकल किती बनवावे लागतील, हे ऑप्टिमम सोल्युशन फाइंड करायचं आहे आपल्याला. की एक्स नंबर ऑफ बायसिकल बनवल्या, वाय नंबर ऑफ ट्रायसिकल बनवल्या, आणि त्या विकल्या आपण, तर प्रॉफिट मॅक्सिमम होईल. हे आपल्याला करावं लागेल तयार असा प्रॉब्लेम. आणि ते एक्स आणि वाय म्हणजे काय ते आपण काय लिहिणार, एक्स म्हणजे काय लिहिणार आपण, नंबर ऑफ बायसिकल्स. नंबर ऑफ बायसिकल्स किती बनवतोय आपण, ते म्हणजे एक्स, हा एक व्हेरिएबल झाला तुमच्याकडे. आणि वाय म्हणजे काय असेल आता, नंबर ऑफ ट्रायसिकल्स. ट्रायसिकल्स किती बनवतोय आपण ते असेल. ठीक आहे ना, बायसिकल्स आणि ट्रायसिकल्स. ठीक आहे, एक्स आणि वाय डिफाईन केले की, म्हणजे आता हे व्हेरिएबल डिफाईन झाले तुमचे, की व्हेरिएबल काय आहेत. आपल्याला ऑप्टिमाइज करायचा आहे हा प्रॉब्लेम, प्रॉफिट मॅक्सिमम करायचा आहे. तर किती नंबर ऑफ बायसिकल आपण तयार केले पाहिजे आणि किती नंबर ऑफ ट्रायसिकल्स तयार केले पाहिजे. ठीक आहे, तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे प्रॉफिट. इथे बघा आता, एक जर बायसिकल सेल झाली तर प्रॉफिट काय सांगितलं आहे, 65 रुपीज. आणि आपण किती बायसिकल बनवणार आहेत, आपण एक्स नंबर ऑफ बायसिकल बनवणार आहेत. म्हणजे प्रॉफिट त्याच्यातून किती मिळणार आपल्याला, एक बायसिकल साठी 65 रुपीज, एक्स बायसिकल साठी 65x. ठीक आहे, प्लस आता एक ट्रायसिकल मध्ये किती प्रॉफिट आहे, 45 रुपीज. आपण ट्रायसिकल किती बनवतोय, वाय ट्रायसिकल बनवतोय. तो प्रॉफिट टोटल किती होणार, म्हणजे 45 इंटू वाय, सो तो काय होणार आहे, 45y. ठीक आहे, यस, हे तुमचं तयार झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, 65x प्लस 45y. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, ज्याला मॅक्सिमाइज करायचं आहे आपल्याला, हा प्रॉफिटचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ज्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. आता कन्स्ट्रेंट्स काय काय असतील ते लिहून घेऊया इथे लगेच, की कन्स्ट्रेंट्स काय काय आहेत आपल्याकडे. कन्स्ट्रेंट्स चेक करा. एक तर एक्स आणि वाय म्हणजे काय आहेत, एक्स म्हणजे नंबर ऑफ बायसिकल आहेत, वाय म्हणजे नंबर ऑफ ट्रायसिकल आहेत. तर एक्स आणि वाय हे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट झाले. नंबर ऑफ बायसिकल निगेटिव्ह होऊ शकत नाहीयेत, नंबर ऑफ ट्रायसिकल्स निगेटिव्ह होऊ शकत नाहीयेत. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 0 आणि वाय ग्रेटर दॅन 0 हे झाले नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट. आणि आता हे मशीनचा जो टाइम आहे, हे एक आपल्याकडे कन्स्ट्रेंट आहे. तर आपण काय करूयात, एक बायसिकल साठी 4 hour लागतायत मशीन ए वर. आपण किती बायसिकल बनवतोय, आपण एक्स बायसिकल बनवतोय. तर एक्स नंबर ऑफ बायसिकल साठी किती वेळ लागेल मशीन ए वर, तर एक्स इंटू 4, एकासाठी 4 hours, एक्स साठी 4x.
तर एक्स इंटू 4 हा टोटल टाइम झाला त्या एक्स नंबर ऑफ बायसिकल्सचा मशीन ए वर. आता ट्रायसिकल्स, एक ट्रायसिकल मशीन ए वर किती वेळ त्याचं काम असणार आहे, 6 आवर्सचं काम असणार आहे. आणि नंबर ऑफ ट्रायसिकल किती आपल्याकडे वाय आहेत. मग वाय ट्रायसिकल साठी किती वेळ लागेल, तर 6 इंटू वाय हा टाइम लागेल. ठीक आहे. मग हा 4 इंटू एक्स म्हणजे एक्स बायसिकल्स बनवण्यासाठी 4x टाइम लागणार आहे. वाय ट्रायसिकल्स बनवण्यासाठी 6y हा टाइम लागणार आहे. हा जो टोटल टाइम बनेल तो कोणाचा टाइम बनतोय, हा या मशीन ए साठीचा टाइम काउंट करतोय आपण. ठीक आहे ना, हे आपण मशीन ए साठी काउंट करतोय. तर हे 4x प्लस 6y ही जी काही व्हॅल्यू तयार होईल ही किती व्हायला पाहिजे, मॅक्सिमम 120 आवर्स व्हायला पाहिजे. याच्या पुढे जाऊ शकत नाही आपण, कारण ती मशीन फक्त अवेलेबल 120 आवर्स साठीच आहे. मॅक्सिमम 120 आवर्स म्हणजे ही जी ऍडिशन होणार ती पाहिजे लेस किंवा इक्वल टू 120, कारण मॅक्सिमम 120 आवर्स अवेलेबल आहेत. तर इक्वल टू 120 किंवा लेस दॅन 120 आपल्याला ते अवेलेबल होऊ शकतं. म्हणजे हा 4x प्लस 6y काय व्हायला पाहिजे, लेस ऑर इक्वल टू 120 व्हायला पाहिजे. हा एक कन्स्ट्रेंट तयार झाला. दुसऱ्यामध्ये काय होईल, आता एका बायसिकलला 10 आवर्स, तर एक्स बायसिकल्सला आपण 10x आवर्स लिहिणार, प्लस एका ट्रायसिकलला 3 आवर्स म्हणजे वाय ट्रायसिकलसाठी 3y हा टाइम लागेल. या दोघांची जी ऍडिशन होईल, हा 10 इंटू एक्स नंबर ऑफ बायसिकल्स 10x, 3 इंटू वाय नंबर ऑफ ट्रायसिकल्स 3y, यांची जी ऍडिशन होईल टाइमची टोटल, हा जो टोटल टाइम होणार आहे हा किती आहे आपल्याकडे मॅक्सिमम अवेलेबल 180. हा 180च्या पुढे जायला नाही पाहिजे, म्हणजे 180 किंवा त्यापेक्षा लेस असायला पाहिजे. हा एक आणखी कन्स्ट्रेंट तयार झाला. ठीक आहे. इथे मी जे राईट साईडला जे तयार केलं ना आता हे सगळं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आणि हे कन्स्ट्रेंट्स, हा म्हणजेच तुमचा काय लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आहे, की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असेल झेड, प्रॉफिट तुम्हाला मॅक्सिमम करायचं आहे. झेड म्हणजे प्रॉफिटसाठीचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. 65x प्लस 45y हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. कन्स्ट्रेंट्स काय काय असतील तर एक्स आणि वाय हे दोन नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट झाले, कारण आपण ते नंबर ऑफ आयटम्स सांगतोय काय काय बनवायचे ते. आणि हे बाकीचे दोन जे कन्स्ट्रेंट तयार झाले ते कुठून तयार झाले, या टाइम मधून तयार झाले, की मॅक्सिमम अवेलेबल टाइम किती आहे कुठल्या मशीनचा. ठीक आहे. आणि एका एका प्रोडक्टसाठी किती वेळ लागतोय मशीन ए वर, मशीन बी वर, त्यानुसार आपण ते कन्स्ट्रक्ट करणार आहोत लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. ठीक आहे. हे या टाईपमध्ये तुम्हाला डेटा गिवन असेल त्या डेटावरून आपल्याला हे सगळं बनवायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बनवायचं आहे आणि कन्स्ट्रेंट सांगायचे काय ते. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स 2 टाइप्स ऑफ टॉयज ए अँड बी. आता पुन्हा एक कंपनी आहे, दोन टाईपचे टॉयज बनवते ए आणि बी. ठीक आहे. इच टॉय रिक्वायर्स 2 मिनिट्स फॉर कटिंग अँड 1 मिनिट फॉर असेंबलिंग. ओके, ठीक आहे. आता मला काय चेक करायचं की अवेलेबिलिटी कोणाची सांगितली आहे. 3 आवर्स अवेलेबल फॉर कटिंग. आत्ता सारखाच प्रॉब्लेम झाला. म्हणजे एक तर तुमच्याकडे काय असेल ना की एक्स म्हणजे आपण काय घेणार, नंबर ऑफ टॉय ए. ए टाईपचे टॉयज किती बनवले आपण ते म्हणजे एक्स असेल. वाय म्हणजे काय असेल तर नंबर ऑफ टॉय बी. बी टाईपच्या किती टॉय बनवल्यात ते म्हणजे वाय आहेत. ए टाईपच्या किती बनवल्यात ते म्हणजे एक्स आहे. ठीक आहे. हा बी आहे, समजून घ्यावं लागेल थोडासा. ठीक आहे. तर एक्स आणि वाय डिफाईन केले व्हेरिएबल आपण. आता गिवन काय काय बघा, आपल्याकडे आहे दोन टाईपचे ऑपरेशन्स करावे लागतात. एक तर तुम्हाला करावं लागते कटिंग. दोन टाईपचे टॉयज आहेत, ए टाईपची टॉय, बी टाईपची टॉय. ठीक आहे ना, हे झालं. आणि दोन टाईपचे ऑपरेशन्स आहेत त्यांच्यावर. एक तुम्हाला कटिंग करायचं आहे आणि सेकंड आहे असेंबलिंग, त्याची असेंबली करायची. ठीक आहे ना, हे दोन टाईपचे ऑपरेशन्स याच्यावरती आहेत. ठीक आहे. त्यांनी काय गिवन आहे की ए टाईपचा जो टॉय, इच टॉय ऑफ टाईप ए रिक्वायर्स 2 मिनिट्स फॉर कटिंग. म्हणजे ए टाईपच्या टॉयला काय पाहिजे, 2 मिनिट कटिंगसाठी लागत आहेत. आणि 1 मिनिट फॉर असेंबलिंग, 1 मिनिट लागतोय. हे मिनिटमध्ये टाइम दिलाय, हा टाइम जो आहे तो मिनिटमध्ये. 2 मिनिटचा टाइम कटिंगसाठी आहे, 1 मिनिटचा टाइम असेंबलिंगसाठी आहे. इच टॉय ऑफ टाईप बी रिक्वायर्स 3 मिनिट्स फॉर कटिंग. कटिंगसाठी 3 मिनिट्स लागत आहेत याला, टाईप टॉय बी ला. आणि 4 मिनिट्स फॉर असेंबलिंग, इथे 4 मिनिट्स लागत आहेत असेंबलिंगसाठी. ठीक आहे ना. देर आर 3 आवर्स अवेलेबल फॉर कटिंग. ओके, पुन्हा एकदा टाइमच आपल्याला दिलाय की किती टाइम अवेलेबल आहे. आपण आता असंच तोच त्याच सेम टाईपचा टेबल तयार झालाय, काहीच वेगळं तयार झालं नाहीये. की टोटल टाइम किती अवेलेबल आहे, 3 आवर्स अवेलेबल फॉर कटिंग. इथे 3 आवर्स टोटल अवेलेबल आहेत.
ठीक आहे, कटिंगसाठी 3 आवर्स अवेलेबल आहेत आणि असेंबलिंगसाठी 2 आवर्स अवेलेबल आहेत, 2 आवर्स. ठीक आहे, हे अवेलेबल आहेत. म्हणजे कटिंगसाठी टोटल टाइम काय झाला पाहिजे, 3 आवर्स मॅक्सिमम टाइम. त्यापेक्षा कमी तेवढा त्याला इक्वल किंवा त्यापेक्षा लेस असं पाहिजे. इथे पण 2 आवर्स असेंबलिंगसाठी. ठीक आहे, पुढे बघूया काय दिलं आता आणखी. ऑन सेलिंग अ टॉय ऑफ टाइप ए the company gets a profit of 10 rupees and selling a toy of type B, company gets a profit of ₹20 rupees. Formulate the LPP to maximize the profit. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. आता तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय असेल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे असेल ते असणार आहे झेड. टू मॅक्सिमाइज प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे. टू मॅक्सिमाइज दी प्रॉफिट, प्रॉफिट मॅक्सिमम झाला पाहिजे. म्हणजे आता झेड इक्वल्स टू लिहावं लागेल. झेड इक्वल्स टू काय बनणार इथे, प्रॉफिट. फर्स्ट टॉय जर तुम्ही सेल केली तर प्रॉफिट 10 रुपीजचा आहे. आपण किती नंबर ऑफ टॉय ए बनवणार आहेत, एक्स नंबर ऑफ टॉयज बनवणार आहेत ए टाईपच्या. तर तिथे काय होईल आता 10x एवढा प्रॉफिट होईल. प्लस बी टाईपच्या टॉय आपण बनवणार आहेत वाय, आणि एका टॉयवरती प्रॉफिट आहे 20 रुपीजचा. तर टोटल प्रॉफिट किती होईल, 20 इंटू वाय होईल. ठीक आहे ना. तर हे तुमचं तयार झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड. नंतर बनवायचे कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स काय काय असतील आता, तर कन्स्ट्रेंट मध्ये सगळ्यात पहिले तुमचं नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट आले की नंबर ऑफ टॉयज आपण सांगतो एक्स आणि वाय. ए टाईपच्या एक्स टॉयज, बी टाईपच्या वाय टॉयज. म्हणजे एक्स शुड बी ग्रेटर ऑर इक्वल टू 0, वाय शुड बी ग्रेटर ऑर इक्वल टू 0. हे दोन्ही पण ग्रेटर ऑर इक्वल टू 0 असायला पाहिजे. ठीक आहे, हे कन्स्ट्रेंट झाले नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट वाले. आता कन्स्ट्रेंट असेल आपल्याला टाइमचा. तर आपल्याला काय करावं लागेल, हे टाइम्स मिनिटमध्ये, तर हा पण टाइम तुम्हाला मिनिटमध्ये सांगावा लागेल. हा सुद्धा टाइम तुम्हाला मिनिटमध्ये सांगावं लागेल. ठीक आहे ना, एकच युनिट पाहिजे सगळं. तर फर्स्ट जे ऑपरेशन आहे कटिंग, ते आपल्याकडे 3 आवर्स मॅक्सिमम अवेलेबल आहेत. मग कटिंग काय करते की ए टाईपच्या टॉयवरती 2 मिनिट कटिंग करतोय आपण एका टॉयसाठी. आपण ए टाईपचे किती टॉय बनवलेत, एक्स टॉयज बनवलेत. टोटल टाइम किती लागेल कटिंगसाठीचा, टाईप ए चे टॉयज बनवण्यासाठी 2x टाइम लागेल, कारण एका टॉयला 2 मिनिट्स, एक्स नंबर ऑफ टॉयज आहेत, 2x टाइम लागेल. टाईप बी चा जो टॉय असेल त्याला 3 मिनिट लागत आहेत कटिंगसाठी. तर आपण असे वाय टॉयज बनवलेत. म्हणजे तो टाईप बी चे जे टॉयज बनतील त्यांना कटिंगसाठी टोटल वेळ किती लागेल, 3y एवढा टाइम लागणार आहे. याचे 2x आणि याचे 3y, हे जे काही मिनिट होतील सगळे मिळून ते दॅट शुड बी लेस ऑर इक्वल्स टू 3 आवर्स. मॅक्सिमम अवेलेबिलिटी आहे आपल्याकडे ही, म्हणजे हे लेस ऑर इक्वल असायला पाहिजे. 3 आवर्स म्हणजे किती मिनिट्स, 180 मिनिट्स. हे मी सगळं मिनिटमध्ये, हे सगळं मिनिटमध्ये असेल तर ते पण आपल्याला ती क्वांटिटी पण मिनिटमध्येच घ्यावी लागेल. ठीक आहे. सेकंड इनइक्वालिटी काय बनेल, सेकंड कन्स्ट्रेंट 1 इंटू एक्स प्लस इथे होणार 4 इंटू वाय, आणि दिस शुड बी लेस ऑर इक्वल्स टू 2 आवर्स म्हणजे 120. हा तुमचा LPPचा प्रॉब्लेम आपण फॉर्मेशन त्याचं तयार केलेलं आहे. ठीक आहे ना. तर हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झालं झेड इक्वल्स टू 10x प्लस 20y, आणि याचे कन्स्ट्रेंट्स असतील दोन नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स, एक्स इक्वल टू 0, एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0, वाय ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0, आणि हे दोन जे की गिवन टाइम जो आहे मॅक्सिमम अवेलेबल टाइम, त्याच्यावरून आपण हे दोन कन्स्ट्रेंट तयार केलेले आहेत. ठीक आहे. तर या टाईपमध्ये हे तुम्हाला फॉर्मेशन LPPचं करावं लागेल. ठीक आहे. हा थोडं टेबल तयार करून घ्यायचं काय काय गिवन आहे ते, त्याच्यावरून समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये कन्स्ट्रेंट्स कुठले कुठले आहेत, त्यानुसार आपण ते सगळं बनवणार आहेत. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे. ठीक आहे. ओके, आता सोल्युशनकडे जायचं आपल्याला. हे जे प्रॉब्लेम आपण तयार केले आता, यांना सॉल्व्ह करून एक्स आणि वाय पण फाइंड करावं लागतील ना. की आपण तो प्रॉब्लेम तयार केला बट तो सॉल्व्ह पण करायचा आहे ना. त्याच्यामध्ये तेच तर इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ऑप्टिमम सोल्युशन फाइंड करायचे. म्हणजे काय की समजा आता जो होता क्वेश्चन टॉईजवाला, की किती नंबर ऑफ ए टाईपच्या टॉईज तयार केल्या पाहिजेत आणि किती नंबर ऑफ बी टाईपच्या टॉईज तयार केल्या पाहिजेत, म्हणजे प्रॉफिट मॅक्सिमम मिळेल आपल्याला. ठीक आहे. हे आपल्याला थोडंसं सॉल्व्ह करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे सोल्युशन फाइंड करायचं. तर सोल्युशन फाइंड करण्यासाठी आता काय काय इम्पॉर्टंट बघा. तो जो आपण प्रॉब्लेम तयार केला LPP वाला, त्याचं सोल्युशन म्हणजेच काय असेल, सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ डिसिजन व्हेरिएबल्स x1 x2, म्हणजे आपण xy घेतले आता, त्यांनी x1 x2 वगैरे सांगितलंय, xy z जे काय असतील ते त्यांचे जे व्हॅल्यूज मिळतील ते म्हणजेच काय, त्या LPPचं सोल्युशन आहे. ठीक आहे ना. त्यानंतर फिजिबल सोल्युशन म्हणजे काय, की असा रिजन की ज्याच्यामधले सगळे पॉइंट्स काय करतील, ते जे काही कन्स्ट्रेंट्स गिवन आहेत, जे काही कन्स्ट्रेंट तयार झाले होते मगाशी आपले, ते सगळे कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय करणारे जे पॉइंट्स असतील त्यांचा जो रिजन आहे, ज्या साईडला ज्या रिजन मधले जे पॉइंट्स असतील ते पॉइंट सगळेचे सगळे कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय करतील
असा रिजन म्हणजे काय असेल, फिजिबल सोल्युशन म्हणणार आपण त्याला. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं याला, की हे सोल्युशनचा रिजन आहे, ठीक आहे ना. जे काही सोल्युशन तयार होतील, आता इनिक्वालिटी बघितलं आपण सॉल्व्ह कसं करायचे ते, त्यांचा एक रिजन मिळतो, आपण मग शेड केला तो, पण त्या रिजन मधले सगळे सगळे पॉईंट सॅटिस्फाय करतात कॉमन इनिक्वालिटीजला सगळ्यांना. तर तो जो कॉमन रिजन असेल सोल्युशन वाला, त्यालाच काय म्हणायचं आपल्याला, फिजिबल सोल्युशन म्हणायचं, ठीक आहे. ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन म्हणजे काय असेल, की ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे काही तुम्हाला दिलंय मॅक्सिमाइज करायचे किंवा मिनिमाइज करायचंय, जे काही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असेल त्याला मॅक्सिमाइज करायचे किंवा मिनिमाइज करायचे, ते ज्या पॉईंटला भेटेल ना आपल्याला. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण बघितलं की प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचा आहे, तर ज्या पॉईंटला, ज्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूसाठी तो प्रॉफिट मॅक्सिमम भेटेल, त्या पॉईंटला आपण काय म्हणणार, ऑप्टिमल सोल्युशन म्हणणार, ठीक आहे ना. हे झालं ऑप्टिमल सोल्युशन, ठीक. किंवा जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असं आहे की कॉस्ट मिनिमाइज करायला सांगितली आहे, कॉस्ट मिनिमाइज करायची आहे, मग ते जो तो जो रिजन भेटला असेल सोल्युशन वाला रिजन आपल्याला, त्या सोल्युशनच्या रिजनलाच काय म्हणतो आपण, फिजिबल सोल्युशन. त्या रिजन मधला असा कुठला पॉईंट आहे जो पॉईंट मिनिमम कॉस्ट देणार आहे, ठीक आहे, तो एक्स आणि वायची ती व्हॅल्यू, ते म्हणजेच काय असेल आपलं ऑप्टिमल सोल्युशन असेल, ठीक आहे. ऑप्टिमल फिजिबल सोल्युशन, ठीक आहे, हा एक कन्सेप्ट. आणि हे फिजिबल रिजन म्हणजेच हेच आहे, तो रिजन जो आपण आता बोललो सोल्युशन वाला रिजन, त्याला म्हणायचं फिजिबल रिजन, ठीक आहे. ओके, याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे की हे जे आपण सगळं सांगणार की तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, कन्स्ट्रेंट आहेत, कन्स्ट्रेंट म्हणजे इनइक्वालिटीज आहेत, आपण त्यांना ड्रॉ केलं मग अशी, तसं ड्रॉ करणार आपण त्या सगळ्या इनइक्वालिटीजला, त्यांचा कॉमन रिजन दाखवणार, कुठला शेड करणार आपण त्याला. तर समजा असं काहीतरी तयार झालं, एक एक्झाम्पल म्हणून घेतोय आम्ही, समजा असं आपण काहीतरी केलं आणि हा जो रिजन आहे, समजा हा वाला भेटला आपल्याला कॉमन रिजन, हा वाला रिजन कॉमन भेटला आता, ठीक आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झालाय ना, की हा जो ग्रीन पार्ट दाखवला शेड केलेला मी, याच्यातले सगळे पॉइंट्स जे आहेत ते जे काही गिवन कन्स्ट्रेंट असतील त्या सगळ्या कन्स्ट्रेंटला सॅटिस्फाय करतात हे वाले पॉइंट्स, ठीक आहे ना. हे म्हणजे तुमचं फिजिबल सोल्युशन झालं, हे तो रिजन फिजिबल सोल्युशनचा रिजन झाला हा तयार. याच्यातला प्रत्येक पॉईंट सॅटिस्फाय करणारे सगळ्या कन्स्ट्रेंट्सला. पण आपल्याला काय पाहिजे असतं, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमाइज करायचंय किंवा मिनिमाइज करायचंय असं दिलं असेल ना काहीतरी, तर जो पॉईंट याच्यापैकी जो पॉईंट हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला मॅक्सिमाइज करणार आहे, तो पॉईंट म्हणजे कोण असेल आपला ऑप्टिमल सोल्युशन. आपल्याला ते सोल्युशन पाहिजे, ऑप्टिमल सोल्युशन पाहिजे. सोल्युशनचा रिजन तर आपण फाइंड करू शकतोय, पण याच्यामध्ये इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, हे सगळे इनफायनाइट पॉइंट सॅटिस्फाय करणार सगळे कन्स्टंट्स. म्हणजे यातला कुठला जरी पॉईंट घेतला आपण तो सगळं सॅटिस्फाय करणारच आहे, म्हणजे ते आन्सर मध्ये चालेल आपल्याला. बट आपल्याला ते सगळे पॉईंट्स नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन तुम्हाला गिवन आहे ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमाइज करायचे किंवा मिनिमाइज करायचे. समजा आपण एक्झाम्पल घेऊ की मॅक्सिमाइज करायचंय, मग हे जे या रिजन मध्ये जे काही इनफायनाइट पॉइंट्स तयार होत आहेत, त्या इनफायनाइट पॉइंट्स पैकी कुठला पॉईंट असा आहे जो की ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला मॅक्सिमाइज करेल, ती व्हॅल्यू मॅक्सिमम होईल त्या पॉईंटसाठी, तो पॉईंट म्हणजे ऑप्टिमल सोल्युशन, आणि आपल्याला तेच पाहिजे नाही, ठीक आहे ना. तर ते कसं फाइंड करायचं, त्यासाठी एक थेरम आहे आपल्याकडे, हे विदाउट प्रूफ थेरम असेल हा, याचं प्रूफची आपल्याला काही गरज पडणार नाही. तर थेरम 1 काय सांगतोय की द सेट ऑफ ऑल फिजिबल सोल्युशन्स ऑफ एलपीपी इज अ कॉन्वेक्स सेट. एक तर आपण सुरुवातीलाच बघितलं कॉन्वेक्स सेट म्हणजे काय असतं, मी तुम्हाला सांगितलं, पण हे एक्झाम मध्ये विचारणार नाहीयेत, बट हे पुढे कामाला येईल की सोल्युशन जे काय असेल या टाईपच्या प्रॉब्लेमचं एलपीपीचं, ते काय असणार आहे, ऑलवेज कॉन्वेक्स सेट असणार आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता ऑप्टिमल सोल्युशन काय असेल मग, तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ऑफ एलपीपी अटेन्स इट्स ऑप्टिमम व्हॅल्यू. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे थेरम मधून. ऑप्टिमम व्हॅल्यू म्हणजे ते मॅक्सिमम किंवा मिनिमम जे काही विचारलं असेल आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमाइज करायचे किंवा मिनिमाइज करायचे, त्यानुसार आपण त्याला ऑप्टिमम सोल्युशन, ऑप्टिमम व्हॅल्यू त्याची म्हणणार. की ऍटलिस्ट ते सोल्युशन म्हणजे कुठे असेल, ते कुठे असेल तर ऍटलिस्ट वन ऑफ दी वर्टायसेस ऑफ कॉन्वेक्स पॉलिगॉन. म्हणजे काय, की हा जो आता आपण तयार केलाय, हा एक रिजन तयार केला आपण आता, सोल्युशनचा रिजन, ठीक आहे. याला मी थोडासा व्हाईट बनवतो. हा जो तुमचा पार्ट तयार झाला, मी त्याला शेड केला ग्रीन मध्ये ऑलरेडी, हा काय होता आपला, तो सगळ्यांचा कॉमन सोल्युशनचा रिजन आपण ड्रॉ करणार, जसं मगाशी केलं होतं त्या टाइप मध्ये. आता हे याच्यातले सगळे पॉईंट सॅटिस्फाय करणारच आहेत. तर ह्यांनी काय सांगितलंय की हा जो सोल्युशन, हे सोल्युशन जे भेटणार आहे ते ऑलवेज, पहिली गोष्ट तर काय सगळ्यात इम्पॉर्टंट, ते काय असेल, कॉन्वेक्स सेट असेल. हा पहिला थेरम आहे. जो काही सोल्युशनचा रिजन मिळेल आपल्याला, तो सोल्युशनचा रिजन काय असणार आहे, कॉन्वेक्स सेट असणार आहे. दुसरी गोष्ट की त्याचं ऑप्टिमल सोल्युशन कुठे असेल, तर हे जे काही वर्टेक्स आहेत, वर्टेक्स म्हणजे काय, कॉर्नर पॉइंट्स, ठीक आहे. हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे.
हे 4 कॉर्नर पॉईंट्स आहेत आपल्याकडे त्या फिगरमध्ये. तर हे 4 कॉर्नर पॉईंट्स जे काय आहेत या 4 कॉर्नर पॉईंट्स पैकीच ॲटलिस्ट एका पॉईंटला ते ऑप्टिमल सोल्युशन भेटेल. म्हणजेच मॅक्सिमम व्हॅल्यू जी असेल, जर मॅक्सिमम तुम्हाला पाहिजे असेल तर या 4 पॉईंट पैकीच एक पॉईंट सोल्युशन असेल ऑप्टिमल सोल्युशन. किंवा तुम्हाला मिनिमम जरी पाहिजे असेल तरी पण या 4 पैकीच एक पॉईंट काय मिळणार, ज्याचा आन्सर आपल्याला मिनिमम भेटेल. ठीक आहे ना. म्हणजे आता आपण जे सोल्युशन फाइंड करायचंय त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतील. एक तर तुम्हाला गिव्हन इनइक्वालिटीज दिलेले असतील, त्यावरून तुम्हाला हे ड्रॉ करायचं, रिजन दाखवायचं कॉमन काय ते. नंतर तुम्हाला हे कॉर्नर पॉईंट्स फाइंड करायचे काय आहेत ते, वर्टेक्स त्या फिगरचे. तो जो काही कॉन्व्हेक्स पॉलिगॉन तयार झाला असेल त्या कॉन्व्हेक्स पॉलिगॉन मध्ये जे कॉर्नर पॉईंट्स आहेत ते तुम्हाला फाइंड करायचे, पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. आणि मग त्या पॉईंटला आपण काय करणार, हे जे काही तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपल्याला गिव्हन असेल क्वेश्चन मध्ये, त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये आपण ते एक्स आणि वाय सबस्टिट्यूट करून बघणार आहेत. ज्या पॉईंटसाठी मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल ते आपलं ऑप्टिमल सोल्युशन. जर मॅक्सिमम विचारलं असेल तर, मिनिमम विचारलं असेल तर ज्या पॉईंटसाठी या 4 मधून किंवा जितके काही कॉर्नर पॉईंट्स मिळतील त्या कॉर्नर पॉईंट्स मधून ज्या व्हॅल्यूसाठी मिनिमम आन्सर येईल त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचं, ते आपलं ऑप्टिमल सोल्युशन असणार आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम हा झाला, कारण याच्याशिवाय आपण आन्सर सांगू शकत नाही की जे काही ऑप्टिमल सोल्युशन असेल ते कुठे असणार आहे म्हणता येते. तर ते असेल कॉर्नर पॉईंटला. ठीक आहे, वर्टेक्सला, त्या कॉन्व्हेक्स पॉलिगॉनच्या. ठीक आहे, चला क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. एक सोल्युशन कसं फाइंड करायचं ते बघूयात लगेच. काय काय गिव्हन आहे बघा. आता इकडे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन गिव्हन आहे आपल्याकडे झेड, काय ते 9x + 13y, आणि याला मॅक्सिमाइज करायचं म्हणून सांगितलं ऑलरेडी. हे काय करायचंय, मॅक्सिमाइज करायचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. त्याचे कन्स्ट्रेंट्स काय काय आहेत. फर्स्ट कन्स्ट्रेंट 2x + 3y ≤ 18. सेकंड वाला कन्स्ट्रेंट आहे 2x + y ≤ 10. आणि 2 नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स आहेत, x ≥ 0 और अँड y ≥ 0. ठीक आहे. सगळ्यात पहिले हा तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला गिव्हन आहे. आता आपण प्रॉब्लेम फॉर्मेशन नाही करत आहेत, प्रॉब्लेम गिव्हन आहे, आता सॉल्व्ह करतोय आपण त्याला. ठीक आहे. हे मगाशी याच्या आधी जे केलं होतं आपण तो टेबल वगैरे तयार केला, तिथं आपण प्रॉब्लेम फॉर्मेशन केलं की त्याला तयार केलं प्रॉब्लेमला आपण लिनियर प्रोग्रामिंगच्या. इथे आता सॉल्व्ह करायचं आहे. तर सगळ्यात पहिले काय करू आपण, यांच्या लाईन्स ड्रॉ करून घेऊ, त्यांचे रिजन बघू कुठे आहेत ते, आणि कॉमन सोल्युशन दाखवू त्याच्यामध्ये कुठे असेल ते. म्हणजे कॉमन रिजन, फिजिबल सोल्युशनचा रिजन म्हणतो आपण त्याला, तो दाखवायचा आहे. फर्स्ट लाईन जी आहे त्याला जर =18 केलं आपण, तर पॉईंट्स चेक करा. y 0 करा, x मिळेल 9, हा 9,0.1 असेल. x ला 0 केला तर y मिळेल 6, हा 0,6 हा एक पॉईंट असेल. या दोन पॉईंटला कनेक्ट करणारी ही लाईन आहे आपली, जी की फर्स्ट इक्वेशनची लाईन आहे. 2x + 3y = 18 घेतलं मी याला. ठीक आहे ना. ठीक आहे, ही लाईन थोडी स्ट्रेट नाही आली माझी, बट ठीक आहे, थोडं समजून घ्या तुम्ही. सेकंड लाईन ड्रॉ करायची आपल्याला याच्यामधून. आता इथे याला =0 करूयात. तर y 0 केला तर x मिळेल 5, म्हणजे इथे हा पॉईंट असेल कुठेतरी 5,0 वाला. याच्यामध्ये x ला 0 कराल तर y मिळेल 10 मिळेल, म्हणजे इकडे वरती असेल तो पॉईंट 0,10, 6च्या वरती असेल. रफ डायग्राम बनवायची, खूप एक्झॅक्ट गरज नाही काही. फक्त तुम्ही पेपरमध्ये करताना, जर बोर्डच्या पेपरमध्ये करत असाल तर स्केल घेऊन थोडंसं डिस्टन्स सेम ठेवून ते बनवा पॉईंट्स. ग्राफची गरज नाही पडणार पण. ठीक आहे ना. हा पॉईंट आणि हा पॉईंट कनेक्ट करायचा, आणि ही एक लाईन असेल जी की अशी चालली आहे. ठीक आहे, ही सेकंड लाईन तयार झाली. ही थोडीशी स्ट्रेट आली आहे मे बी. ठीक आहे. आणि अजून दोन काय गिव्हन आहेत, हे दोन नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट. हे काय रिप्रेझेंट करेल, हे पहिला वाला रिप्रेझेंट करेल y ॲक्सिसच्या राईट साईडचा पार्ट, आणि हा रिप्रेझेंट करेल x ॲक्सिसच्या वरचा वाला पार्ट, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. आता या दोन लाईनचं फक्त आपल्याला काय करायचं, सोल्युशन कुठल्या साईडला ते चेक करायचं, ओरिजिन की नॉन ओरिजिन. बाकी या लाईनचं तर वरती असणारच माहिती आहे, या लाईनचं पण इकडे असणारे माहिती आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चेक करायचं सोल्युशन. यांचा मिनिंग हाच होणार आहे. यांचा मिनिंग होणार की आपण सोल्युशन काय करणार आहेत, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चेक करणार. ठीक आहे. या लाईनसाठी चेक करू पहिले. ही वाले, याची इनइक्वालिटी कुठे, इथे. ठीक आहे. यात सबस्टिट्यूट करा 0,0, x 0 y 0, हे सगळं 0 झालं. 0 ≤ 18, करेक्ट आहे. म्हणजे या लाईनचं सोल्युशन कुठे असेल, तर या लाईनचं सोल्युशन असेल ठीक आहे, याचं असं सोल्युशन या साईडला. ठीक आहे. सेकंड लाईन चेक करा, सेकंड इनइक्वालिटी. याच्यात पण आपण ओरिजिन सबस्टिट्यूट करूयात. 0 0 पुन्हा 0, तर 0 ≤ 10 हे पण सॅटिस्फाय करतोय ओरिजिन, म्हणजे सोल्युशन कुठे असेल, ओरिजिन साईडला. दोन्ही पण लाईन्सचं सोल्युशन कुठे असणार आहे, दोन्ही पण इनइक्वालिटीजचं ओरिजिन साईडला असणार आहे, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चेक करायचं. म्हणजे कॉमन रिजन कुठला झाला, हा वाला रिजन कॉमन झाला आता आपला.
हा जो रिजन आहे तो आहे कॉमन रिजन. ठीक आहे. ओके, हे तर आपण तो फिजिबल रिजन दाखवला, फिजिबल सोल्युशनचा रिजन दाखवला. आता हे नाही पाहिजे ना, पण आपल्याला पाहिजे ऑप्टिमल सोल्युशन. ऑप्टिमल सोल्युशन पाहिजे म्हणजे काय करणार आपण, ते कुठे भेटणार आपल्याला, ते भेटणार कॉर्नर पॉइंटला. बरं, ऑप्टिमल म्हणजे काय पाहिजे, पहिली गोष्ट ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये या, हे मॅक्सिमाइज करा म्हणतायत झेडला. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आपलं, ती जी क्वांटिटी गिवन आहे त्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. मॅक्सिमम कुठे भेटणार, कॉर्नर पॉइंट्स. आता पहिले कॉर्नर पॉइंट्स मार्क करून घेऊ आपण. हा पहिला कॉर्नर पॉइंट माहिती आहे आपल्याला डायरेक्ट, हा 0,0 आहे. ठीक आहे, हा पण एक पॉइंट माहित झाला. हा पॉइंट काय आहे, 5,0 आहे. ठीक आहे, सेकंड कॉर्नर पॉइंट मिळाला. हा पण पॉइंट आहे आपल्याकडे. हा पॉइंट काय होता, 0,6. हा पण आहे. 3 पॉइंट तयार झाले. हा एक फक्त आता बाकी आहे. हा कॉर्नर पॉइंट तुम्हाला फाइंड करावा लागेल. हा डायरेक्ट आपल्याकडे नाहीये. तर हा पॉइंट कसा फाइंड करणार, तो या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, या दोन लाईनला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. इथे साईडला फर्स्ट लाईन कुठली आहे, फर्स्ट लाईन आहे 2x, इथे दिसते ना, हा 2x + 3y = 18. आणि सेकंड ही लाईन कोण आहे, ही लाईन 2x + y = 10 वाली लाईन आहे. डायरेक्ट मायनस करून देऊ ना, x कॅन्सल होतील. हा 2y म्हणजे राहिला 8, तर y म्हणजे झाला 4. y जर 4 असेल तर 6/3 होईल x. म्हणजे हा पॉइंट कोण मिळाला आपल्याला, हा पॉइंट मिळाला. याला पण मी व्हाईटनेस लिहितो, सगळं सेम होईल. म्हणजे 3x3 आणि y4 आहे, 3,4. हा एक कॉर्नर पॉइंट आहे. थोडं कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागेल. हे 4 कॉर्नर पॉइंट तयार झाले. हे आपले या 4 पैकीच एक पॉइंट जो असेल तो आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन म्हणजेच हे मॅक्सिमम आपला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बनवणार आहे. ठीक आहे ना. तर आपण आता काय करायचं, आता आपण एक एक पॉइंट घ्यायचा. समजा पहिला पॉइंट घेतला मी इथे, फर्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे 0,0, आणि तो आपण झेड मध्ये सबस्टिट्यूट करून बघायचा की झेडची व्हॅल्यू मॅक्सिमम आता कोणत्या पॉइंटला येणार ते चेक करायचंय. आपलं हे तर माहिती आहे, हे जे कॉर्नर पॉइंट्स आहेत या 4 पैकीच एका पॉइंटला मॅक्सिमम व्हॅल्यू होणार आहे. म्हणजे ऑप्टिमल सोल्युशन या 4 पैकी एका पॉइंटला असणार आहे. मग एक एक पॉइंट घेतोय आपण आणि तो त्या झेड मध्ये सबस्टिट्यूट करून बघतोय. तर 0,0 केलं तर काय होईल, व्हॅल्यू झेडची 0च होईल. सेकंड पॉइंट बघा, याच्यापैकी आपल्याला मॅक्सिमम पाहिजे ना, तर ज्या पॉइंटला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल ते आपलं आन्सर. सेकंड पॉइंट आहे 5,0. म्हणजे आता हे आपण झेड मध्ये सबस्टिट्यूट करू. एक्स म्हणजे 5, तर हा 45 झाला. हा 0 आहे, तो 0 झालाय. म्हणजे सेकंड व्हॅल्यू मिळाली मला 45. ठीक आहे. थर्ड पॉइंट सबस्टिट्यूट करतो मी. थर्ड पॉइंट आहे माझ्याकडे 3,4. तर झेड काय बनेल चेक करा. एक्सची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे 3 × 9 27 प्लस 4 × 13 किती असतं ते, आय थिंक 52 ना. हां, तर हे काय होईल मग 79 होईल याची व्हॅल्यू. ठीक आहे, ही झाली 79. फोर्थ पॉइंट बाकी राहिलाय अजून चेक करायचा. फोर्थ पॉइंट आहे तुमच्याकडे 0,6. 0,6 चेक करायचा आहे. तर झेडची व्हॅल्यू आता काय मिळेल, x × 0, x 0 आहे म्हणजे 9 × 0, 0 झालं ते. आणि 13 × 6, 13 × 6 किती असतं रे, 78. ठीक आहे, करेक्ट आहे ना. येस, 78. 13चा टेबल. आणि आपल्याकडे काय झालं, आता ऑप्टिमल सोल्युशन म्हणजे आता आपल्याला ऑप्टिमल म्हणजे मॅक्सिमम पाहिजे होता. तर मॅक्सिमम सोल्युशन कुठे भेटलंय, मॅक्सिमम सोल्युशन भेटलं तुम्हाला या थर्ड पॉइंट साठी. 79 ती व्हॅल्यू मिळाली मॅक्सिमम, हीच व्हॅल्यू मॅक्सिमम आली झेडची. म्हणजे ऑप्टिमल सोल्युशन काय झालं आपलं 3,4. एक्स म्हणजे काय होतं याच्यामध्ये, जे काय असेल आता जो काही प्रॉब्लेम हा असेल तयार केलेला, त्याच्यातला एक्सची व्हॅल्यू काय घ्यायला पाहिजे आपण, 3 घ्यायला पाहिजे, वायची व्हॅल्यू 4 घ्यायला पाहिजे. तर तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलंय ते मॅक्सिमाइज होणार आहे. जर हा प्रॉब्लेम तोच त्या टाईपचा असता, तो टॉयवाला आणि प्रॉफिटवाला, तर ते ए टाईपचे टॉय 3 घ्यावे लागतील, बी टाईपचे टॉय 4 घ्यावे लागतील. तर तुमच्याकडे प्रॉफिट काय होणार आहे, मॅक्सिमम होणार आहे. असं या टाईपमध्ये ते सॉल्व्ह होईल. ठीक आहे ना. आपण जे मगाशी बघितलं सुरुवातीला की इनइक्वेलिटीजचं आपण सोल्युशन मगाशी चेक केलं कसं बनवायचं ते, त्यांचे लाईन्स ड्रॉ करायच्या, सोल्युशन ओरिजिन साईडला की नॉन ओरिजिन साईडला ते चेक करायचंय. त्यांचा इंटरसेक्शन म्हणजे कॉमन रिजन आपण शेड केला. त्याच्या पुढे जाऊन आता काय मिळालं फक्त नवीन आपल्याला, की त्याचे जे तो जो रिजन तयार होईल त्याला फिजिबल सोल्युशन रिजन म्हणणार आपण. त्याचे कॉर्नर पॉईंट्स आपण मार्क करून घ्यायचे, त्यांचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते फाइंड करून घ्यायचे काय ते. म्हणजे काही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलं असेल, ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमम असो किंवा मिनिमम जे काही करायचं असेल ते या कॉर्नर पॉईंट्सलाच मिळणार आहे. मग त्या फिगरमध्ये 4 कॉर्नर पॉईंट्स आहेत आता या फिगरमध्ये, काही जास्त असतील कमी असतील जे काही असेल ते, पण त्या कॉर्नर पॉईंट्सलाच मॅक्सिमम किंवा मिनिमम ही व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे ऑप्टिमल सोल्युशन या कॉर्नर पॉईंट्सलाच मिळणार. मग एक एक पॉईंट घ्या, त्या झेड मध्ये सबस्टिट्यूट करून चेक करा कोणत्या पॉईंटसाठी त्या झेडची व्हॅल्यू मॅक्सिमम येते, तो आपला पॉईंट काय असेल
ऑप्टिमल सोल्युशन वाला पॉईंट आहे, म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण ही घ्यायला पाहिजे तिथे. ठीक आहे, तर हा सगळा तो LPPचा कन्सेप्ट आहे. सुरुवातीला आपण फॉर्मेशन बघितलंय, आता हे काय बघतोय आपण, सोल्युशन पाहतोय. आणखी एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू याचा, नंतर मला वाटतं मग थांबूयात. 2-3 क्वेश्चन आहेत दिलेले याच्यामध्ये, बट आपण एकच क्वेश्चन सॉल्व्ह करू आणखी आणि थांबूया. ठीक आहे ना, हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. तर काय गिवन आहे, मॅक्सिमाइज करायचं आहे तुम्हाला, हा मॅक्सिमाइज करायचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन 11x + 8y. ठीक आहे, कन्स्ट्रेंट विथ x लेस इक्वल्स टू 4, y लेस इक्वल टू 6, x + y लेस इक्वल टू 6, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे तर काय रिप्रेझेंट करणार आहे आपल्याला, तो फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, डायग्राम बनवून घेऊ पटकन आपण लगेच. हे आपल्याकडे आता आहेत x y झालं सगळं याचं काम. पुढची लाईन बनवा पटकन, की हे बनवा. आता पहिले हे बनवून घेऊयात. x = 4 कुठे असेल, तर x = 4 इथे असेल कुठेतरी. ही लाईन आपली समजा x = 4 वाली लाईन आहे, हिच्यापेक्षा लेस वाली व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे सोल्युशन कुठे असेल हिचं, लेस वाल्या साईडला. ठीक आहे ना, पहिलं कन्स्टंट झालं. सेकंड कन्स्टंट काय, y लेस ऑर इक्वल टू 6. y = 6 कुठे असेल, ही लाईन समजा असेल y = 6 वाली. याच्यामध्ये सोल्युशन कुठे पाहिजे, लेस म्हणता येते, लेस ऑर इक्वल म्हणजे या ओरिजिन साईडला असेल सोल्युशन या लाईनचं. नंतर हे जे आता ही एक लाईन बाकी राहिली आहे, ही लाईन ड्रॉ करून घेऊयात. याच्यामध्ये काय करावं लागेल, = 6 केलं आपण तर x 0 घेतलं तर y 6 मिळणार आहे, म्हणजे हा वाला पॉईंट असेल डायरेक्ट. आणि y 0 घेतला तर x 6 मिळणार आहे, म्हणजे हा वाला पॉईंट असेल 0,6. हा पॉईंट आहे, ओ सॉरी उलट लिहितोय मी ना, हा पॉईंट आहे 0,6. x ला 0 घ्या तर y 6, y ला 0 घ्या तर x वाला 6, 6,0. ठीक आहे, हे दोन पॉईंट कनेक्ट करणारी आपली ही लाईन असेल. ठीक आहे, आता याचं सोल्युशन पण चेक करायचं, ओरिजिन साईड की नॉन ओरिजिन साईड. याच्यामध्ये 0 0 सबस्टिट्यूट करून द्या. 0 + 0 0 लेस दॅन 6, म्हणजेच याचं सोल्युशन पण कुठे असणार आहे, याच साईडला असणार, ओरिजिन साईडला असणार आहे. आता या लाईनचा लोअर वाला पार्ट सोल्युशन आहे, इकडे दाखवलंय आपण आधीच. या लाईनचा ओरिजिन साईडचा पार्ट सोल्युशन आहे, म्हणजे या लाईनसाठी पण ओरिजिन साईड, या लाईनसाठी पण ओरिजिन साईड, आणि या व्हाईट लाईनसाठी सुद्धा ओरिजिन साईड. इथे ओरिजिन आहे ना, या तिघांचं इंटरसेक्शन कुठे तयार झालं, की हा जो तयार झाला इथे मध्ये हा वाला पार्ट, हा पार्ट म्हणजे काय, या तीन लाईनचं इंटरसेक्शन आहे, कॉमन रिजन. ठीक आहे, कॉर्नर पॉईंट्स आहेत का चेक करू लगेच. हा कॉर्नर पॉईंट आहे आपल्याकडे 0,0, याचा काही प्रॉब्लेम नाही. हा कॉर्नर पॉईंट आहेच, ऑलरेडी 2 तयार झाले. हा कॉर्नर पॉईंट पण आहे, x = 4 आहे, म्हणजे हा पॉईंट काय असणार, 4,0 असणार. आणि हा कॉर्नर पॉईंट मी डायरेक्ट काढू शकतो इथे. ही लाईन जी आहे त्या लाईनचं इक्वेशन आहे x + y = 6. ठीक आहे ना, आणि या लाईनने त्याला इंटरसेक्ट केलंय x = 4 लाईनने, म्हणजे x ची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट करा, तर हा पॉईंट काय, x तर 4 आहे त्याच्यामध्ये, y किती मिळेल, 2 मिळेल. हा पॉईंट झाला 4,2. डायग्राम आपली सोल्युशन वाली डायग्राम तयार झाली आहे. हा जो रिजन शेड केलाय मी, हा तुमचा फिजिबल सोल्युशन वाला रिजन आहे. आता आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन फाइंड करायचंय. हे दिलं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, मॅक्सिमाइज करा म्हणतायत त्याला. म्हणजे आपण एक सिंगल पॉईंट घेणार. पहिला पॉईंट घेतला मी 0,0, तो पॉईंट झेड मध्ये सबस्टिट्यूट केला तर मला 0 व्हॅल्यू भेटणार आहे इथे. ठीक आहे ना, सेकंड पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला 4,0. आता झेड ची व्हॅल्यू फाइंड करू आपण. 4 घेतला तर 44 + 0 म्हणजे 44च व्हॅल्यू मिळाली. थर्ड पॉईंट घ्यायचा आहे 4,0, सॉरी तो तर घेतला ऑलरेडी. 4,2 घ्यायचा आहे. इथून झेड चेक करू आता काय येईल तो. हा 4 × 11 44 झाला, आणि प्लस 2 × 8 म्हणजे 16 झालं हे. तर इथे किती मिळेल आन्सर याचं, 50 + 10 60. हे आलं 60. ते दिसतंय का 60? येस, ठीक आहे. आणि फोर्थ पॉईंट बाकी राहिलाय. चारच पॉईंट आहेत मला वाटतं इथे. हा, चारच पॉईंट आहेत. शेवटचा पॉईंट आहे 0,6. तर इथे झेड काय तयार होईल, 0 × 11 0 आणि 8 × 6 48. ती व्हॅल्यू आली 48. मॅक्सिमम जी काही व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला काय करायचं होतं, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमाइज करायचं होतं. तर मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे ती मला इथे भेटली आहे 60. ती कोणत्या पॉईंटला भेटली ते इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू काय असणार, 60 असणार. बट ते विचारलं ऑप्टिमल सोल्युशन सांगा, तर सोल्युशन काय आहे तुमच्याकडे, 4,2 सोल्युशन आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे 4,2, या पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली. असं काही होणार नाही की दरवेळी तो या साईडचा बाहेरचा पॉईंटच तुम्हाला सोल्युशन भेटतोय आणि एक्स वायचे पॉईंट सोल्युशन भेटत नाही, असं होणार नाही. कधी कधी इकडचे पॉईंट पण भेटतील. त्यामुळे तुम्हाला सगळे पॉईंट चेक करायचे. ज्या पॉईंटला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल तो पॉईंट तुमचा ऑप्टिमल सोल्युशन असेल. आणि जर मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली याची ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची, तर मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल, 60 असेल. ठीक आहे,
तर हा खूप सिम्पल आणि सोपा आणि खूप छोटाच चॅप्टर होता. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. हे ग्राफ ड्रॉ करायचं, कॉमन सोल्युशन दाखवायचं आणि नंतर सोल्युशनमध्ये काय होतं की ते कॉर्नर पॉईंट्स फाइंड करून मॅक्सिमम किंवा मिनिमम जी व्हॅल्यू विचारली असेल ती फाइंड करायची. ठीक आहे. तर हे थोडीशी प्रॅक्टिस करा. खूप सोपा चॅप्टर आहे. याच्यातले मार्क्स तुम्ही सहज मिळवू शकता. ठीक आहे. थँक्यू.